मंगलमूर्ति मोरया। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री शुक भगवान श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। अष्टमस्कंधः अथ प्रथमोध्यायः मन्वंतरांचे वर्णन। परीक्षिताने विचारले, गुरुदेव, स्वयंभू मनूचा वंश मी विस्ताराने ऐकला. याच वंशात मरीची वगैरे प्रजापतींनी आपली वंशपरंपरा चालवली होती. आता आपण आम्हाला दुसऱ्या मनूंविषयी सांगावे. हे ब्रह्मन, ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वंतरामध्ये भगवंतांच्या ज्या ज्या अवतारांचे आणि लीलांचे वर्णन करतात ते आपण सांगावे. आम्ही त्याचे श्रवण करू इच्छितो. हे ब्रह्मन, विश्वनिर्मात्या भगवंतांनी पूर्वीच्या मन्वंतरामध्ये ज्या ज्या लीला केल्या, सध्या ज्या करीत आहेत आणि यापुढील मन्वंतरामध्ये ज्या काही करतील ते सर्व आम्हास ऐकवावे. श्री शुक म्हणाले, या कल्पात स्वयंभू वगैरे मग करते सांग फक्त. या कल्पात स्वयंभू वगैरे 6 मन्वंतरे होऊन गेली आहेत. त्यांपैकी पहिल्या मन्वंतराचे वर्णन मी केले. त्यामध्ये देवता इत्यादींची उत्पत्ती झाली होती. स्वयंभू मनूची कन्या आकुतीपासून यज्ञपुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी आणि देवहूतीपासून कपिल मुनींच्या रूपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भगवंतांनी त्यांच्या पुत्ररूपाने अवतार घेतला होता. परीक्षिता, भगवान कपिलांचे वर्णन मी आधीच 3ऱ्या स्कंधामध्ये केले आहे. आता भगवान यज्ञपुरुषांनी जे काही केले त्याचे वर्णन करतो. भगवान स्वयंभू मनू सर्व विषय भोगांपासून विरक्त होऊन राज्यत्याग करून पत्नी शतरूपेबरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. परीक्षिता, सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभे राहून 100 वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली. त्यावेळी ते दररोज भगवंतांची अशी स्तुती करत. मनू म्हणत, ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते, परंतु हे विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही, जे हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात, ज्यांना हे विश्व जाणू शकत नाही, परंतु विश्वाला जे जाणतात तेच हे परमात्मा. हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे सर्व चराचर त्या परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेले आहे. म्हणून मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थाविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्याने दिलेल्या वस्तूंचा जीवन निर्वाहासाठी उपभोग घ्यावा आणि कोणाच्याही धनाचा लोभ धरू नये. भगवान सर्वांना पाहतात, पण त्यांना कोणी पाहत नाही. ज्यांची ज्ञानशक्ती अखंड आहे त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणाऱ्या असंग परमात्म्याला शरण जा. ज्यांचा आदी अंत किंवा मध्य नाही, ज्यांना कोणी आपला नाही की परका नाही, कोणी बाहेर नाही की कोणी आत नाही, तेच विश्वाचे आदी अंत मध्य आपले परके बाहेर आत असे सर्व काही आहेत. ज्यांच्या सत्तेमुळेच विश्वाची सत्ता आहे तेच सत्य परब्रह्म आहेत. तेच परमात्मा विश्वरूप आहेत. त्यांना अनंत नावे आहेत. ते सर्व शक्तिमान, सत्य, स्वयंप्रकाश, अजन्मा आणि पुराण पुरुष आहेत. आपल्या शक्तिरूप मायेने ते जन्म वगैरेंचा स्वीकार करतात आणि आपल्या विद्याशक्तीने त्याचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूप मात्र राहतात. ऋषी नैष्कर्म्य स्थितीसाठी आधी कर्मयोगाचे अनुष्ठान करतात, कारण कर्म करणारा पुरुषच शेवटी निष्क्रिय होऊन कर्मांपासून मुक्त होतो. सर्व शक्तिमान भगवंतसुद्धा कर्मे करतात, परंतु ते आत्मलाभाने परिपूर्ण असल्याने त्या कर्मांमध्ये आसक्त होत नाहीत. म्हणून त्यांचे अनुकरण करणारे सुद्धा कर्मबंधनांपासून मुक्त होतात. भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही. ते सर्वथैव परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामना नाही. कोणाच्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंद रूपानेच कर्म करीत असतात. आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहून ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात. तेच सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि त्यांचे रक्षक आहेत. त्या प्रभूंना मी शरण आहे. श्री शुक म्हणतात, एकदा स्वयंभू मनू एकाग्र चित्ताने या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करत होते. ते झोपेत बरळते असे वाटून भुकेलेले असुर आणि राक्षस
त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. ते पाहून अंतर्यामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम नावाच्या देवांसह तेथे आले. खाण्याच्या उद्देशाने तेथे आलेल्या त्या असुरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले. स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झाला. तो अग्निपुत्र होता. द्युमान, सुषेण, रोचिष्मान इत्यादी त्यांचे पुत्र होते. या मन्वंतरात इंद्राचे नाव रोचन होते. तुषित इत्यादी देवगण होते. ऊर्जस्तंभ इत्यादी वेदवेत्ते सप्तर्षी होते. या मन्वंतरात वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्नी तुषिता होती. भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभू नावाने प्रसिद्ध झाले. ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन 88,000 व्रतनिष्ठ ऋषींनी सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. उत्तम हा तिसरा मनू होता. तो प्रियव्रताचा मुलगा होता. त्याच्या पुत्रांची नावे पवन, सृंजय, सुजय, यज्ञहोत्र इत्यादी होती. त्या मन्वंतरात वसिष्ठांचे प्रमद इत्यादी 7 पुत्र सप्तर्षी होते. सत्य, वेदश्रुत आणि भद्र नावाचे देवांचे प्रमुख गण होते आणि देवांचे नाव सत्यजित होते. त्यावेळी धर्माची पत्नी सनता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन या नावाने अवतार घेतला. त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगण होते. त्यावेळचा इंद्र सत्यजित याचा मित्र बनून भगवंतांनी असत्यपरायण, दुराचारी आणि दुष्ट अशा यक्ष, राक्षस तसे जीवद्रोही भूतगणांचा संहार केला. चौथ्या मनूचे नाव तामस असे होते. तिसरा मनू उत्तमाचा तो भाऊ होता. पृथु, ख्याती, नर, केतू इत्यादी त्याचे 10 पुत्र होते. सत्यक, हरी आणि वीर नावाचे देव होते. इंद्राचे नाव त्रिशिख असे होते. त्या मन्वंतरात ज्योतिर्धाम इत्यादी सप्तर्षी होते. परीक्षिता त्यावेळी विधृतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते. कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचवले. या मन्वंतरातही हरिमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरी नावाने अवतार घेतला. याच अवतारात त्यांनी गजेंद्राचे मगरापासून रक्षण केले होते. परीक्षिताने विचारले, हे व्यासपुत्र, भगवंतांनी गजेंद्राला मगरीच्या जबड्यातून कसे सोडवले ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो. सर्व कथांमध्ये तीच कथा परम पुण्यमय, प्रशंसनीय, मंगलकारी आणि शुभ आहे की जिच्यामध्ये महात्म्यांनी वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचे वर्णन केलेले असते. सुत म्हणतात, शौनकादी ऋषींनो, आज परीक्षित आमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता. त्याने जेव्हा श्री शुकदेवांना अशा प्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले तेव्हा ते आनंदित झाले आणि परीक्षिताचे अभिनंदन करत मुनींनी भरलेल्या सभेत ती कथा सांगू लागले. अध्याय 1 समाप्त. अथ द्वितीयोध्यायः. मगराने गजेंद्राला पकडणे. श्री शुक्राचार्य म्हणतात, परीक्षिता, क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा एक प्रसिद्ध सुंदर श्रेष्ठ पर्वत होता. तो 10,000 योजने उंच होता. त्याची लांबी रुंदी सुद्धा 4 बाजूंनी तेवढीच होती. त्याच्या चांदी, लोखंड आणि सोन्याच्या तिन्ही शिखरांच्या तेजाने समुद्र, दिशा आणि आकाश झगमगत असत. आणखीही त्याची शिखरे अशी होती की जी रत्ने आणि धातूंच्या रंगीबेरंगी छटांनी सर्व दिशा प्रकाशित करीत असत. त्यांच्यावर वेगवेगळ्या जातीचे वृक्ष, वेली आणि झुडपे होती. झऱ्यांच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याने ती निनादत होती. सर्व बाजूंनी समुद्राच्या लाटा येऊन त्या पर्वताचे पाय धुत. त्या पर्वतावरील हिरवे पाचू तेथील जमीन हिरवीगार करीत. सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, किन्नर आणि अप्सरा तेथील गुहांमधून विहार करण्यासाठीच येत. जेव्हा त्यांच्या संगीताच्या ध्वनीचा गुहांमध्ये प्रतिध्वनी उमटत असे तेव्हा मोठमोठे सिंह त्याला दुसऱ्या सिंहाचा आवाज समजून आपणही जोराने गर्जना करीत. त्या पर्वताचे कडे निरनिराळ्या जंगली जनावरांच्या झुंडींनी सुशोभित झालेले असत. अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या देवतांच्या उद्यानांमध्ये सुंदर पक्षी मधुर कंठाने गात असत. त्याच्यावर पुष्कळशा नद्या आणि सरोवरे होती. त्यातील पाणी अत्यंत निर्मळ होते. त्यांच्या काठावर रत्नांची वाळू चमकत असे.
त्यांमध्ये देवांगना स्नान करीत असत. त्यामुळे त्यातील पाणी अत्यंत सुगंधित होऊन जाई. तो सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहत असे. त्रिकुटाच्या दरीमध्ये महात्मा भगवान वरुणाचे एक उद्यान होते. ऋतुमान असे त्याचे नाव होते. देवांगना त्यात क्रीडा करीत असत. तेथे सगळीकडे नेहमी फळाफुलांनी बहरलेले दिव्य वृक्ष शोभत होते. त्या उद्यानात मंदार, पारिजात, गुलाब, अशोक, चाफे, आम्रवृक्ष, चार, फणस, आंबाडा, सुपारी, नारळ, खजूर, महाळुंग, मोह, सागवान, ताड, तमाल, असणा, अर्जुन, रिठा, औदुंबर, पिंपरी, वड, पळस, चंदन, लिंब, कांचन, साल, देवदार, द्राक्ष, ऊस, केळी, जांभूळ, बोर, रुद्राक्ष, हरडा, आवळा, बेल, कवठ, इडलिंबू, बिब्बा इत्यादी वृक्ष डोलत होते. त्या उद्यानात एक मोठे सरोवर होते. त्यात सोनेरी कमळे उमललेली होती. याशिवाय निरनिराळ्या जातीची कुमुद, उत्पल, कल्हार, शतदल कमळांच्या सौंदर्याने ते शोभून दिसत होते. त्यावर धुंद भुंगे गुंजारव करीत होते. पक्ष्यांचा मनोहर किलबिलाट चालू होता. तेथे हंस, कारंडव, चक्रवाक आणि सारस पक्ष्यांचे थवे होते. पाणकोंबडे आणि चातक यांचे कूजन चालू होते. मासे आणि कासव यांच्या हालचालींमुळे कमळ पुष्पे डोलत होती आणि त्यांचे झडलेले पराग पाणी सुगंधित करीत होते. कदंब, वेत, बोरू, कदंबवेल इत्यादी वृक्षांनी ते वेढलेले होते. कुंद, कोरांटी, अशोक, शिरीष, कुडा, हिंगणबेट, कटी शेवंती, सोनजुई, नागचाफा, पुन्नाग, जाई, मोगरा, शेवंती, कस्तूर मोगरा, कदंब इत्यादी पुष्पवृक्ष तसेच तटावरील अनेक ऋतूमध्ये हिरव्यागार राहणाऱ्या इतर वृक्षांनी ते सरोवर अत्यंत शोभायमान दिसत असे. तेथे एकदा त्या पर्वताच्या जंगलांमध्ये अनेक हत्तीणींसह राहणारा एक गजेंद्र काट्याकुट्यांनी भरलेल्या वेळू, बांबू, वेत, मोठमोठी झुडपे, झाडे यांना तुडवीत फिरत होता. त्या मदरसाच्या नुसत्या वासाने मोठमोठे सिंह, हत्ती, वाघ, गेंडे, चित्ते, मोठमोठे नाग, काळी गोरी वानरे, वनगाई वगैरे भिवून पळून जात आणि त्याच्या मर्जीने लांडगे, डुकरे, रेडे, अस्वले, साळी, वानर, कुत्री, माकडे, हरिण, ससे इत्यादी लहान सहान प्राणी निर्भयतेने वावरत असत. हत्तीची वयात येणारी पिल्ले उन्हाने व्याकुळ झालेल्या त्याच्या पाठोपाठ येत होती. मोठमोठे हत्ती आणि हत्तीणीसुद्धा त्याच्याभोवती कडे करून चालल्या होत्या. त्याच्या प्रचंड शरीरामुळे पहाड सर्व बाजूंनी कापत होता. त्याच्या गंडस्थळातून स्त्रवणाऱ्या मदाचे पान करण्यासाठी भ्रमर त्याच्या भोवती घिरट्या घालीत होते. लांबूनच कमळाच्या परागांनी सुगंधित झालेला वारा हुंगून त्याचे डोळे मदधुंद झाले होते. त्याला आणि त्याच्या कळपाला अतिशय तहान लागली होती, म्हणून तो लगबगीने सरोवराजवळ गेला. त्या सरोवराचे पाणी अत्यंत निर्मळ आणि अमृताप्रमाणे मधुर होते. सोनेरी आणि शुभ्र कमळांच्या परागांनी ते सुगंधित झाले होते. हत्ती अगोदर तेथे घुसून आपल्या सोंडेने भरपूर पाणी प्यायला. नंतर त्या पाण्यात डुंबून त्याने आपला थकवा घालवला. गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे मायेने तो हत्ती आपल्या सोंडेने पाण्याचे फवारे उडवीत आपल्या बरोबरीच्या हत्तीणी आणि पिल्लांना न्हाऊ घालू लागला. तसेच त्यांच्या तोंडात आपली सोंड घालून त्यांना पाणी पाजू लागला. भगवंतांच्या मायेने अजाण बनलेल्या उन्मत्त गजेंद्राला आपल्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे याची कल्पनाही नव्हती. परीक्षिता त्याचवेळी त्याच्या प्रारब्धामुळे एका बलाढ्य मगराने रागाने त्याचा पाय पकडला. अशा तऱ्हेने योगायोगाने संकटात सापडलेल्या त्या अत्यंत बलवान गजेंद्राने आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरे हत्ती, हत्तीणी आणि त्यांच्या पिल्लांनी पाहिले की त्यांच्या स्वामीला एक बलवान मगर मोठ्या वेगाने ओढून नेत आहे आणि तो अत्यंत घाबरलेला आहे. त्यांना अतिशय दुःख झाले. ते चित्कार करू लागले. पुष्कळांनी त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते असमर्थ ठरले. गजेंद्र आणि मगर आपापली संपूर्ण शक्ती पणाला लावून झुंजत होते. कधी गजेंद्र मगराला बाहेर ओढीत होता, तर कधी मगर गजेंद्राला आत ओढीत होता. परीक्षिता अशा प्रकारे झुंज चालू असता 1000 वर्षे निघून गेली, तरीही दोघेजण जिवंत होते. ते पाहून देवसुद्धा आश्चर्यचकित झाले. पुष्कळ काळपर्यंत वारंवार पाण्यात ओढल्या गेल्यामुळे शेवटी गजेंद्राचे शरीर थकले.
त्याच्या शरीरात ताकद राहिली नाही की मनामध्ये उत्साह राहिला नाही. इकडे मगर जलचरच होता. असे असल्याने त्याची शक्ती क्षीण होण्याऐवजी वाढली. अशा प्रकारे शरीरबलाचा अभिमान असणारा तो गजेंद्र एकाएकी प्राणसंकटात सापडला आणि स्वतःला सोडवून घेण्यात जेव्हा असमर्थ ठरला तेव्हा आपल्या सुटकेच्या उपायावर त्याने पुष्कळ विचार केला. शेवटी त्याने ठरवले, हा मगर म्हणजे विधात्याने मला लावलेला फासच आहे. याने मी कासावीस झालो आहे. हे माझे बांधव हत्तीसुद्धा मला जर या संकटातून सोडवू शकत नाही तर या बिचाऱ्या हत्तीणी कोठून सोडवू शकतील. म्हणून आता मी परमेश्वरालाच शरण जातो. अत्यंत प्रचंड वेगाने धावणाऱ्या काळरूप सर्पाला भिवून जो कोणी शरण येतो त्याला जो वाचवतो, तसेच ज्याच्या भीतीने मृत्यूसुद्धा आपले काम करतो, तो जो कोणी जगदीश्वर असेल त्यालाच मी शरण आहे. अध्याय 2 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः हरये नमः हरये नमः. एवढा जो प्रचंड असून त्याला त्याची हे नाही, सर्वता. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ तृतीयोध्याय. गजेंद्राकडून भगवंतांची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे. श्री शुक म्हणतात, आपल्या बुद्धीने असा निश्चय करून गजेंद्रने आपल्या मनाला हृदयात एकाग्र केले आणि नंतर पूर्वजन्मी शिकलेले श्रेष्ठ स्तोत्र म्हणून तो भगवंताची स्तुती करू लागला. गजेंद्र म्हणाला, जे जगाचे मूळ कारण आहेत आणि सर्वांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञ रूपात विराजमान आहेत, तसेच सर्व जगाचे एकमात्र स्वामी आहेत, ज्याच्यामुळे हे विश्व चेतन स्वरूप आहे, त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचे ध्यान करतो. हे विश्व ज्यांच्यामध्ये ज्यांच्या सत्तेने प्रेरित होते, ज्यांनी हे व्यापले आहे आणि जे स्वतः याच्या रूपाने प्रगट झाले आहेत आणि जे हे विश्व आणि त्याचे कारण प्रकृती यांच्या पलीकडे आहेत, त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलो आहे. हे विश्व ज्यांच्या मायेने स्वतःमध्ये निर्माण झाले आहे, ते कधी प्रतीत होते तर कधी नाही, परंतु ज्यांची दृष्टी जशीच्या तशी एकसारखी असते, जे विश्वाचे साक्षी असून प्रगट व अप्रगट या दोन्ही विश्वांना पाहतात, जे सर्वांचे आणि स्वतःचेही मूळ आहेत, प्रकृतीच्याही पलीकडे असणारे ते प्रभू माझे रक्षण करोत. ज्यावेळी लोकपाल आणि या सर्वांना कारणीभूत असणारे संपूर्णपणे नष्ट होऊन जातात, त्यावेळी फक्त अत्यंत घनघोर आणि निबिड अंधारच अंधार राहतो. परंतु जे अनंत परमात्मा सर्वथैव त्याच्याही पलीकडे विराजमान असतात, ते प्रभू माझे रक्षण करोत. जे नटाप्रमाणे अनेक वेश धारण करतात, त्यांचे वास्तविक स्वरूप देव किंवा ऋषी जाणत नाहीत, तर मग सामान्य प्राणी कसा जाणेल? ज्यांच्या लीलांचे रहस्य जाणणे अत्यंत कठीण आहे, ते प्रभू माझे रक्षण करोत. ज्यांच्या परम मंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे लोक आसक्तींचा त्याग करून वनात जाऊन अखंडपणे ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करतात, तसेच आपलाच आत्मा सर्वांच्या ठिकाणी विराजमान आहे असे जाणून सर्वांचे कल्याण करतात, त्या मुनींचे सर्वस्व असणारे भगवान माझे रक्षण करोत. तेच माझी गती होत. ज्यांना जन्म कर्म नामरूप नाही की ज्यांच्यात गुणदोष नाहीत, असे असूनसुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेने त्यांचा स्वीकार करतात, त्या अनंत शक्तिमान सर्वैश्वर्य संपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो. ते अरूप असूनही बहुरूप आहेत. त्यांची कर्मे अत्यंत आश्चर्यमय आहेत. माझा त्यांना नमस्कार. स्वयंप्रकाश सर्वांचे साक्षी अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो. जो मन वाणी आणि चित्त यांना कळत नाही, त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. विवेकी पुरुष कर्म संन्यास किंवा कर्म समर्पणाच्या द्वारे आपले अंतःकरण शुद्ध करून ज्यांना प्राप्त करतात, तसेच जे स्वतः नित्यमुक्त परमानंद व ज्ञानस्वरूप असून दुसऱ्यांना कैवल्य मुक्ती देणार आहेत, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो.
जे सत्व रज तम या 3 गुणांच्या धर्मांचा स्वीकार करून अनुक्रमे शांत, घोर आणि मूढ अवस्थासुद्धा धारण करतात, त्या भेदरहित समभावाने स्थित असणाऱ्या ज्ञानधन प्रभूंना मी वारंवार नमस्कार करतो. आपण सर्वांचे स्वामी, सर्व क्षेत्रांना जाणणारे आणि सर्व साक्षी आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. आपण स्वतःच आपले कारण आहात. पुरुष आणि मूळ प्रकृतीच्या रूपामध्ये सुद्धा आपणच आहात. आपणास माझे वारंवार नमस्कार. आपण सर्व इंद्रिये आणि त्यांच्या विषयांचे साक्षी आहात. सर्व प्रचितींचे आधार आहात. अहंकार इत्यादी भासमान असत वस्तूतून आपलेच अस्तित्व प्रगट होते. सर्व वस्तूंच्या सत्तेच्या रूपात सुद्धा केवळ आपलाच भास होत आहे. मी आपणास नमस्कार करीत आहे. आपण सर्वांचे मूळ कारण आहात, पण आपले कोणी कारण नाही. आपण सर्वांचे विलक्षण कारण आहात. आपणास माझा वारंवार नमस्कार असो. जसे सर्व नद्या, झरे इत्यादींचा अंतिम आधार समुद्र आहे, तसेच आपण सर्व वेद आणि शास्त्रांचे मुख्य आधार आहात. आपण मोक्षस्वरूप आहात आणि सर्व भक्तांची परमगती आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. ज्याने त्रिगुणरूप अरणीमध्ये ज्ञानरूप अग्नी गुप्त ठेवला आहे आणि त्या गुणांमध्ये क्षोभ निर्माण करून त्यांच्याद्वारा विविध प्रकारची सृष्टी रचण्याचा ज्याने संकल्प केला. जे लोक आत्मचिंतनाने वेदाने सांगितलेल्या विधिनिषेधांच्या पलीकडे जातात, त्यांच्या अंतःकरणात जे स्वतःच प्रकाशित होतात, त्या तुम्हाला मी नमस्कार करतो. जाळ्यात अडकलेल्या पशुला सोडवावे त्याप्रमाणे आपण माझ्या शरणागताचा संसारपाश तोडून त्याला मुक्त करता. या बाबतीत आपल्याला आळस नाही. आपण नित्यमुक्त आहात. परम करुणामय आहात. आपण सर्व प्राण्यांच्या हृदयात आपल्या अंशाने अंतरात्म्याच्या रूपामध्ये उपलब्ध होत असता. आपण सर्व ऐश्वर्यांनी पूर्ण तसेच अनंत आहात. मी आपणास नमस्कार करीत आहे. जे लोक शरीर, पुत्र, बांधव, घर, संपत्ती आणि स्वजनांमध्ये आसक्त आहेत, त्यांना आपली प्राप्ती होणे कठीण आहे. आपण गुणांच्या पलीकडे आहात. जीवनमुक्त पुरुष आपल्या हृदयात आपले निरंतर चिंतन करीत असतात. त्या सर्व ऐश्वर्यपूर्ण ज्ञानस्वरूप भगवंतांना मी नमस्कार करतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या इच्छेने मनुष्य ज्यांचे भजन करून आपले इष्टध्येय प्राप्त करून घेतो, इतकेच नव्हे तर ते त्याला सर्व प्रकारचे सुख देऊन अविनाशी पार्षद शरीरसुद्धा देतात. तेच परमदयाळू प्रभू मला मुक्त करोत. ज्यांचे अनन्य भक्त त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून कोणत्याही वस्तूची अभिलाषा करत नाहीत, उलट त्यांच्या परमदिव्य मंगलमय लीलांचे गायन करीत आनंद समुद्रात डुंबत राहतात. जे अविनाशी, सर्व शक्तिमान, अव्यक्त, इंद्रियातीत आणि अत्यंत सूक्ष्म आहेत, जे अत्यंत जवळ असूनसुद्धा अतिशय लांब आहेत असे वाटते, जे ज्ञानयोगाने प्राप्त होतात, त्या आदिपुरुष, अनंत तसेच परिपूर्ण परब्रह्म परमात्म्यांची मी स्तुती करीत आहे. ज्यांच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपांनी युक्त अशा ब्रह्मदेवादी देव, वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली. जसे धगधगणाऱ्या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात, तसेच ज्या स्वयंप्रकाश परमात्म्यापासून बुद्धी, मन, इंद्रिये, शरीर, रूप इत्यादी गुणांचा प्रवाह वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो, तो परमात्मा देव नाही, असुर नाही, मनुष्य किंवा पशुपक्षी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, नपुसंक नाही की कोणी प्राणी नाही. तो गुण नाही, कर्म नाही, कार्य नाही की कारण नाही. सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहते तेच त्यांचे स्वरूप आहे. तसेच ते सर्व काही आहेत. तेच परमात्मा माझा उद्धार करण्यासाठी प्रगट होत. मी जिवंत राहू इच्छित नाही, कारण हा हत्तींचा जन्म आतून बाहेरून सगळीकडून अज्ञानाने झाकला गेलेला आहे. हा देह जगून काय फायदा? आत्मप्रकाश झाकणाऱ्या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो. हे आवरण कालक्रमानुसार आपण नाहीसे होत नाही, ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे. जे विश्वरहित असूनही विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहेत, त्याचबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात विश्वरूप सामग्रीने क्रीडासुद्धा करतात, त्या परब्रह्म परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलो आहे.
त्या अजन्मा परमपद स्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे. योगी लोक योगाच्या द्वारे कर्मवासना आणि कर्मफलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंतांचा साक्षात्कार करून घेतात त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. प्रभो, सत्व, रज आणि तम या आपल्या 3 शक्तींचे रागादी वेग असह्य आहेत. सर्व इंद्रिय आणि मनाच्या विषयांच्या रूपामध्ये सुद्धा आपणच प्रतीत होत असता. म्हणून इंद्रिये ज्यांच्या ताब्यात नाहीत त्यांना तर आपल्या प्राप्तीचा मार्गसुद्धा सापडत नाही. आपली शक्ती अनंत आहे. आपण शरणागत वत्सल आहात. आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो. आपल्या मायेच्या अहमबुद्धीने आत्म्याचे स्वरूप झाकले गेले आहे. म्हणूनच हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही. आपला महिमा अपरंपार आहे. अशा भगवंतांना मी शरण आलो आहे. श्री शुक म्हणतात, गजेंद्राने नामरूप रहित भगवंतांची स्तुती केली होती. म्हणून वेगवेगळी नावे आणि रूपे यांचे अभिमानी ब्रह्मदेवादिदेव त्याचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत. त्यावेळी सर्वात्मा असल्या कारणाने सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरी स्वतः प्रगट झाले. विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंतांनी गजेंद्र संकटात असल्यामुळे स्तुती करीत आहे असे पाहून चक्रधारी भगवान वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जेथे गजेंद्र होता तेथे आले. तेव्हा त्यांची स्तुती करीत देवसुद्धा त्यांच्याबरोबर तेथे आले. शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्राला पकडून ठेवले होते. त्यामुळे तो कासावीस झाला होता. गरुडावर स्वार होऊन हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्याने आपल्या सोंडेने कमळ त्यांना समर्पण करून कसेबसे तो म्हणाला, हे नारायणो जगद्गुरू भगवान, आपणास नमस्कार असो. गजेंद्राला अत्यंत पीडा होत आहे असे जेव्हा भगवंतांनी पाहिले तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढले. नंतर सर्व देवांच्या देखतच भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचे तोंड फाडले आणि गजेंद्राला सोडवले. अध्याय 3 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. लालच होतं मग मंगलमूर्ती मोरया. श्रीमद भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ चतुर्थोध्यायः. हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार. श्री शुक्राचार्य म्हणतात, त्यावेळी ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव, ऋषी आणि गंधर्व श्रीहरी भगवंतांच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व नाचू गाऊ लागले. ऋषी, चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागले. इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीराने संपन्न झाला. हा मगर यापूर्वी हुहू नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता. देवलांच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती. आता भगवंतांच्या कृपेने तो मुक्त झाला. अविनाशी कीर्तीने संपन्न आणि ज्यांच्या गुणांचे आणि लीलांचे गायन करणे योग्य आहे अशा सर्वेश्वर भगवंतांच्या चरणावर डोके ठेवून त्याने त्यांना नमस्कार केला आणि तो भगवंतांच्या सुयशाचे गायन करू लागला. भगवंताच्या कृपेने त्याचे सर्व पाप नष्ट झाले. त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि सर्वजण पाहत असतानाच तो आपल्या लोकी निघून गेला. भगवंतांचा स्पर्श होताच गजेंद्रसुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला. त्याला भगवंताचेच रूप प्राप्त झाले. तो पितांबरधारी आणि चतुर्भुज झाला. पूर्वजन्मात गजेंद्र द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न होते. तो भगवंताचा एक श्रेष्ठ उपासक होता. राजा इंद्रद्युम्न एकदा मलय पर्वतावरील आश्रमात राहत होता. त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेश धारण केला होता. एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौन व्रत धारण करून एकाग्र मनाने सर्व शक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता. दैवयोगाने त्याच वेळी कीर्तिमान अगस्त्य मुनी आपल्या शिष्यमंडळींसह तेथे येऊन पोचले. आपले आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या
त्याला पाहून ऋषी संतापले. त्यांनी राजाला शाप दिला की हा नीच दुष्ट असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे. हत्तीप्रमाणे जडबुद्धी आहे, म्हणून याला तीच अज्ञानी हत्तीची योनी प्राप्त हो. श्री शुक्राचार्य म्हणतात, परीक्षिता, भगवान अगस्त्य ऋषी याप्रमाणे शाप देऊन आपल्या शिष्यांसह तेथून निघून गेले. हे आपले प्रारब्धच होते असे इंद्रद्युम्नाने मानले. यानंतर स्वतःचे विस्मरण घडवणारी हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली. परंतु भगवंताच्या आराधनाच्या प्रभावाने हत्ती होऊनही त्याला भगवंतांची स्मृती कायम राहिली. अशा रीतीने भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपले पार्षद बनवले. गंधर्व, सिद्ध, देवता त्यांच्या या लीलेचे गायन करू लागले. नंतर पार्षद रूप गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत आपल्या अलौकिक वैकुंठ धामाकडे गेले. हे कुरुक्षेत्र परीक्षिता, भगवान श्रीकृष्णांचा महिमा तसेच गजेंद्राच्या उद्धाराची कथा मी तुला ऐकवली. ही कथा ऐकणाऱ्यांचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे करील आणि त्यांना यश आणि स्वर्ग मिळवून देईल. म्हणूनच आपले कल्याण इच्छिणारे द्विजगण आणि दुःस्वप्न इत्यादीच्या शांतीसाठी सकाळी उठल्यानंतर शुचिरभूत होऊन याचा पाठ करतात. हे श्रेष्ठा, गजेंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन सर्वव्यापक तसेच सर्वभूत स्वरूप श्रीहरींनी सर्वांच्या समक्ष त्याला सांगितले. श्री भगवान म्हणाले, जे लोक पहाटे उठून इंद्रिय निग्रह करून एकाग्र चित्ताने माझे, तुझे तसेच हे सरोवर, पर्वत, गुहा, वन, वेत, वेळू आणि बांबू यांची बेटे, येथील दिव्य वृक्ष, माझे, ब्रह्मदेवाचे आणि शंकराचे निवासस्थान असलेली ही शिखरे, माझे प्रिय ठिकाण क्षीरसागर, प्रकाशमय श्वेतदीप, श्रीवत्स, कौस्तुभमणी, वनमाला, माझी कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, पक्षीराज गरुड, माझा सूक्ष्म अंश असणारा शेष, माझ्या आश्रयाने राहणारी लक्ष्मीदेवी, ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंकर, प्रल्हाद, मत्स्य, कच्छप, वराहादी अवतारात मी केलेल्या माझ्या अनंत पुण्यमय लीला, सूर्य, चंद्र, अग्नी, ओंकार, सत्य, मूल प्रकृती, गाय, ब्राह्मण, अविनाशी सनातन धर्म, सोम, कश्यप आणि धर्माच्या पत्न्या, दक्षकन्या, गंगा, सरस्वती, अलकनंदा, यमुना, ऐरावत हत्ती, ध्रुव, सप्त ब्रह्मर्षी आणि पुण्यश्लोक महापुरुष यांचे जे स्मरण करतील त्यांची सर्व पापांपासून सुटका होईल, कारण ही सगळी माझीच रूपे आहेत. हे गजेंद्रा, जे लोक ब्राह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या स्तुतीने माझे स्तवन करतील त्यांना मृत्यूसमयी मी निर्मळ बुद्धी देईन. श्री शुक म्हणतात, भगवान श्रीकृष्ण असे म्हणून आपला श्रेष्ठ शंख वाजवून देवतांना आनंदित करीत गरुडावर स्वार झाले. अध्याय 4 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री बालकृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 5. देवांचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवंतांची स्तुती. श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, भगवंतांची ही गजेंद्र मोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी आहे. ही मी तुला सांगितली. आता रैवत मन्वंतराची कथा ऐक. 5व्या मनूचे नाव रैवत होते. 4था मनू तामस याचा तो सख्खा भाऊ होता. अर्जुन, बली, विंध्य वगैरे त्याचे पुत्र होते. राजा त्या मन्वंतरात इंद्राचे नाव विभू होते आणि भूतरई इत्यादी देवांचे प्रधान गण होते. त्यावेळी हिरण्यरोमा, वेदशिरा, ऊर्ध्वबाहू इत्यादी सप्तर्षी होते. त्यांच्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषींच्या पत्नीचे नाव विकुंठा होते. त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाचे स्वतः भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला. लक्ष्मीदेवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठधाम निर्माण केले. सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे. त्या वैकुंठनाथांचे कल्याणमय गुण आणि प्रभावांचे वर्णन मी यापूर्वी केले आहे. ज्याने पृथ्वीवरील परमाणूंची गणती केली असेल तोच भगवान विष्णूंच्या संपूर्ण गुणांचे वर्णन करू शकेल.
6वा मनू चक्षु याचा पुत्र चाक्षुष होता. पुरुष सुद्युम्न इत्यादी त्यांचे पुत्र होते. त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम होते आणि आप्य इत्यादी देवगण होते. त्या मन्वंतरात हविष्मा, वीरक इत्यादी सप्तर्षी होते. जगतपती भगवंतांनी त्यावेळी सुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता. त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले आणि त्यांनीच कच्छ परूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला. राजाने विचारले, मुनिवर्य, भगवंतांनी क्षीरसागराचे मंथन कसे केले? कच्छपरूप घेऊन त्यांनी कशासाठी मंदराचलाला पाठीवर धारण केले? त्यावेळी देवांनी अमृत कसे मिळवले आणि कोणकोणत्या वस्तू समुद्रातून मिळाल्या? भगवंतांची ही मोठी अद्भुत लीला आपण मला सांगा. आपण भक्तवत्सल भगवंतांच्या महिम्यांचे जसजसे वर्णन करता तसतसे ते आणखी ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे. तृप्ती होण्याचे तर नावच नाही, कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळत आहे. सूत म्हणाले, शौनकादी ऋषींनो, श्री शुकदेवांनी राजाच्या या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंतांच्या पराक्रमांचे वर्णन आरंभले. श्री शुकाचार्य म्हणतात, ज्यावेळी युद्धात असुरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना घायल केले त्यावेळी बहुतेकांना प्राणास मुकावे लागले. ते पुन्हा उठू शकले नाही. दुर्वासांच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते. यज्ञयागादी कर्मेही लोप पावली होती. ते पाहून इंद्र, वरुण इत्यादी देवांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला, परंतु ते कोणताही निर्णय करू शकले नाहीत. तेव्हा ते सर्वजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेत गेले आणि तेथे त्यांनी प्रणाम करून ब्रह्मदेवांना सर्व निवेदन केले. ब्रह्मदेवांनी पाहिले की इंद्र, वायू इत्यादी देव सामर्थ्यहीन व निस्तेज झाले आहेत. लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून असुर आनंदात आहेत. श्रेष्ठ ब्रह्मदेवांनी मन एकाग्र करून भगवंतांचे स्मरण केले. नंतर प्रफुल्लित चेहऱ्याने देवांना ते म्हणाले, मी शंकर, तुम्ही असुर, दैत्य, मनुष्य, पशुपक्षी, स्वेदज, वृक्ष इत्यादी सर्व प्राणी ज्या विराट स्वरूपाच्या एका अत्यंत लहान अंशापासून उत्पन्न झाले आहोत, त्या अविनाशी प्रभूलाच आपण शरण जाऊ. त्यांच्या दृष्टीने जरी कोणी वध करण्यास किंवा रक्षण करण्यास योग्य नसला, कोणी उपेक्षा करण्याजोगा किंवा आदर करण्याजोगा नसला, तरीसुद्धा विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयासाठी ते वेळोवेळी रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणाचा स्वीकार करतात. यावेळी त्यांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी सत्वगुणाचा स्वीकार केला आहे. हा काळ जगाची स्थिती आणि रक्षण करण्याचा आहे. म्हणून आपण सर्वजण त्या जगद्गुरू परमात्म्याला शरण जाऊ. ते देवांना प्रिय असून देवही त्यांना प्रिय आहेत. म्हणून आम्ही त्यांचे स्वकीय असल्याने ते आमचे कल्याण करतील. श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, देवांना असे सांगून व त्यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंतांचे निजधाम असलेल्या तमोगुणाच्या पलीकडील वैकुंठात गेले. हे राजा, भगवंतांविषयी अगोदर देवांनी ऐकले होते, परंतु त्यांचे स्वरूप पाहिले नव्हते. म्हणून ब्रह्मदेव एकाग्र मनाने वेदवाणीने भगवंतांची स्तुती करू लागले. ब्रह्मदेव म्हणाले, भगवंत, आपण निर्विकार, सत्य, अनंत, आदिपुरुष, सर्वांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान, अखंड तसेच अतर्क्य आहात. मनाच्याही पुढे आपण जाता. वाणी आपले वर्णन करू शकत नाही. सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आणि स्वयंप्रकाश आहात. आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. आपण प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार यांना जाणणारे आहात. इंद्रिये आणि त्यांचे विषय त्यांना प्रकाशित करणारे आहात. आपल्याला अज्ञान स्पर्श करू शकत नाही. आपण शरीररहित असून अविद्या आणि विद्या हे जीवांचे दोन्ही पक्ष आपल्यामध्ये नाहीत. आपण अविनाशी आणि सर्वव्यापी आहात. सत्य, त्रेता आणि द्वापार यामध्ये आपण अवतार घेता, म्हणून त्रियुग आहात. आम्ही आपणास शरण आहोत. हे शरीर जीवांचे एक मनोमय चाक आहे. 10 इंद्रिये आणि 5 प्राण असे 15 या चाकांचे आरे आहेत. सत्व, रज आणि तम हे 3 गुण त्याच्या मध्य आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे 8 मिळून त्याचा परिघ आहे. स्वतः माया यांचे संचालन करते आणि ते विजेतेपेक्षाही
विजेपेक्षाही अधिक वेगवान आहे. स्वतः परमात्मा म्हणजे या चाकाची धुरा आहे. तेच एकमेव सत्य आहे. आम्ही त्यांना शरण आहोत. हे एकमात्र ज्ञानस्वरूप प्रकृतीच्या पलीकडे तसेच अदृश्य आहेत, जे सर्व वस्तूंचे अव्यक्त रूप आहेत आणि देश, काल किंवा वस्तूने ज्यांना अंत लागत नाही, तेच प्रभू या जीवाच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान असतात. विचारवंत मनुष्य योगाने त्यांची आराधना करतात. ज्या मायेने मोहित होऊन जीव आपले स्वरूप विसरला आहे, तिला कोण तरून जाऊ शकणार? परंतु जे त्या मायेला आणि तिच्या गुणांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये समभावाने विहार करतात, त्या प्रभूंना आम्ही नमस्कार करतो. आम्ही व ऋषी यांच्या प्रिय सत्वमय शरीरापासून उत्पन्न झालो आहोत, तरीसुद्धा त्यांच्या आत बाहेर व्यापून असणाऱ्या सूक्ष्म स्वरूपाला जाणत नाही. तर मग रजोगुण आणि तमोगुण प्रधान असुरादी त्यांना कसे जाणू शकतील? स्वतः उत्पन्न केलेली ही पृथ्वी त्यांचे चरण होत. या पृथ्वीवर जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज असे 4 प्रकारचे प्राणी राहतात. हे परम स्वतंत्र, परम ऐश्वर्यशाली पुरुषोत्तम परब्रह्म आमच्यावर प्रसन्न होत. हे परमशक्तिशाली पाणी यांचे वीर्य आहे. यापासूनच तिन्ही लोक आणि सर्व लोकांचे लोकपाल उत्पन्न होतात, वाढतात आणि जिवंत राहतात. ते परम ऐश्वर्यशाली परब्रह्म आमच्यावर प्रसन्न हो. श्रुती सांगतात, देवांचे अन्न, बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा प्रभूंचे मन आहे. तोच वृक्षांचा सम्राट आणि प्रजेची वृद्धी करणारा आहे. अशा मनाचा स्वीकार करणारे परम ऐश्वर्यशाली प्रभू आमच्यावर प्रसन्न होत. सर्वज्ञ अग्नी प्रभूंचे मुख आहे. यज्ञयागादी कर्मकांडांसाठी याचा जन्म झाला आहे. या अग्नीत शरीरात जठराग्नी रूपाने आणि समुद्रात वडवादळाच्या रूपाने राहून त्यातील अन्न, पाणी इत्यादी धातूंचे पचन करतो. असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत. ज्यांच्याद्वारे जीव देवयान मार्गाने ब्रह्मलोक प्राप्त करून घेतो, जो वेदांचे साक्षात मूर्ती आणि भगवंतांचे ध्यान करण्यायोग्य स्वरूप आहे, जो मुक्तीचे द्वार असून अमृतमय आहे आणि मृत्यूसुद्धा आहे, असा सूर्य त्यांचा नेत्र आहे. ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत. ज्यांच्या प्राणांपासून चराचराचा प्राण तसेच मानसिक, शारीरिक आणि इंद्रिय संबंधी बळ देणारा वायू प्रगट झाला आहे, ते चक्रवर्ती सम्राट आहेत. तर आम्ही इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यांच्यावर अवलंबून आहोत. असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत. ज्यांच्या कानांपासून दिशा, हृदयापासून इंद्रिय गोलक आणि नाभीपासून आकाश उत्पन्न झाले आहे, जे प्राण, इंद्रिय, मन, उपप्राण आणि शरीराचा आश्रय आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत. त्यांच्या बलापासून इंद्र, प्रसन्नतेपासून सर्व देवगण, क्रोधापासून शंकर, बुद्धीपासून ब्रह्मदेव, इंद्रियांपासून वेद आणि ऋषी तसेच लिंगापासून प्रजापती उत्पन्न झाले. ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत. ज्यांच्या वक्षस्थळापासून लक्ष्मी, सावलीपासून पितृगण, स्तनापासून धर्म, पाठीपासून अधर्म, डोक्यापासून आकाश आणि रासक्रीडेतून अप्सरा प्रगट झाल्या आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत. ज्यांचे मुख म्हणजे ब्राह्मण आणि रहस्यमय वेद, ज्यांच्या भुजांचे बळ क्षत्रिय, वैश्य हे जांघा आणि वेदबाह्य शूद्र हे चरण आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत. ज्यांच्या खालच्या ओठापासून लोभ आणि वरच्या ओठापासून प्रीती, नाकापासून कांती, स्पर्शापासून पशूंना प्रिय असा काम, भुवयांपासून यम आणि डोळ्यांच्या रोमांपासून कालाची उत्पत्ती झाली, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत. शास्त्र असे सांगते की पंचमहाभूते, काल, कर्म, सत्वादी गुण आणि इतर प्रपंच हे ज्यांच्या योगमायेपासून बनले आहेत, ते अनिर्वचनीय असल्याने विद्वान नेती शब्दांनी त्यांचे वर्णन करतात. ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत. जे मायेने निर्माण केलेल्या गुणांच्या वृत्तींमध्ये आसक्त होत नाहीत, जे वायूंप्रमाणे समान व असंग असतात, ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती शांत झाल्या आहेत, त्या आपल्या आत्म्यानंदाच्या लाभाने परिपूर्ण असलेल्या भगवंतांना आमचे नमस्कार असोत. प्रभो, आम्ही आपणास शरण आलो आहोत.
आणि आपले मंद हास्ययुक्त मुखकमल आमच्या या नेत्रांनी पाहावे असे आम्ही इच्छितो. तर आपण आमच्या इंद्रियांना दिसणारे रूप आम्हास दाखवावे. प्रभो, आपण वेळोवेळी स्वतःच्या इच्छेने अनेक रूपे धारण करून आम्हाला कठीण असणारी कामे सहज करता. विषयांचा लोभ धरून जे देहाभिमानी लोक दुःख भोगीत आहेत त्यांना कर्म करताना श्रम जास्त आणि फळ कमी मिळते किंवा मिळतही नाही. परंतु जी कर्मे आपल्याला समर्पित केली जातात ती मात्र आनंददायक आणि सफल असतात. भगवंतांना समर्पित केलेले सामान्य कर्मसुद्धा कधी वाया जात नाही, कारण भगवंत जीवांचे कल्याण करणारे प्रियतम आणि आत्मा आहेत. झाडाच्या मुळाला पाणी देणे म्हणजे त्यांच्या फांद्या आणि डहाळ्यांनाही पाणी देणे होय. त्याचप्रमाणे सर्वात्मा भगवंतांची आराधना म्हणजे सर्व प्राण्यांची आणि आपल्या आत्म्याची सुद्धा आराधना होय. ज्यांच्या लीलांचे रहस्य तर्काच्या पलीकडचे आहे, जे स्वतः गुणांच्या पलीकडे राहून सुद्धा सर्व गुणांचे स्वामी आहेत, तसेच सध्या सत्वगुणांमध्ये स्थित आहेत, अशा अनंत असणाऱ्या आपल्याला आम्ही नमस्कार करीत आहोत. अध्याय 5 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 6. देव आणि दैत्य यांचे मिळून समुद्र मंथन. श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, जेव्हा देवांनी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुती केली तेव्हा ते त्यांच्यामध्ये प्रगट झाले. त्यांचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत असे वाटावे. त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले. ते भगवंतांनाच काय पण आकाश, दिशा, पृथ्वी किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाहीत. फक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचे दर्शन घेतले. ते रूप अत्यंत सुंदर होते. पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीर, कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पितांबर, प्रसन्न व सुंदर सारे अवयव, सुंदर भुवयांनी शोभणारे अतिशय सुंदर मुख, मस्तकावर रत्नजडित किरीट आणि भुजांमध्ये बाजूबंद, कानातील कुंडलांच्या तेजाने चमकणारे गाल असलेले मुखकमल, कमरेला कमरपट्टा, हातात कडी, गळ्यामध्ये हार आणि पायामध्ये नुपूर शोभून दिसत होते. वक्षस्थळावर लक्ष्मी आणि गळ्यात कौस्तुभमणी तसेच वनमाळा शोभून दिसत होती. स्वतःची सुदर्शन चक्रादी अस्त्रे मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती. सर्व देवतांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला. नंतर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर आणि ब्रह्मदेव परमपुरुष भगवंतांची स्तुती करू लागले. ब्रह्मदेव म्हणाले, ज्यांचा उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाशी काही संबंध नाही, जे प्राकृत गुणांपासून रहित आणि मोक्षस्वरूप परमानंदाचे महान समुद्र आहेत, जे सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप अनंत आहे, त्या परम ऐश्वर्यशाली प्रभूंना आम्ही वारंवार नमस्कार करीत आहोत. हे पुरुषोत्तमा, आपले कल्याण इच्छिणारे साधक वेदांनी सांगितलेल्या तसेच पांचरात्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या या स्वरूपाची उपासना करतात. हे निर्मात्या, आपल्या या विश्वमय स्वरूपामध्ये मला देवांसह तिन्ही लोक दिसत आहेत. हे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते, मध्यकालातही ते आपल्यामध्ये स्थित आहे आणि शेवटीसुद्धा ते पुन्हा आपल्यातच लीन होऊन जाईल. आपण मात्र कार्यकारणापलीकडील असून पूर्ण स्वतंत्र आहात. आपणच या जगाचे आदी, अंत आणि मध्य आहात. जसे घड्यांमध्ये सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी मातीच असते, त्याप्रमाणे आपल्या आश्रयाने राहणाऱ्या आपल्या मायेने आपण हे विश्व निर्माण करून त्यामध्ये पुन्हा प्रवेश करता. म्हणून विवेकी आणि शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत सावधानपणे आपले मन एकाग्र करून या गुणांच्या विषयांच्या गर्दीमध्ये सुद्धा आपल्या निर्गुण स्वरूपाचाच साक्षात्कार करून घेतात. जसे मनुष्य लाकडापासून अग्नी, गायीपासून दूध, पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात, त्याचप्रमाणे विवेकी पुरुषसुद्धा आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तियोग, ज्ञानयोग इत्यादींनी आपल्याला या विषयांमध्येच प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णनसुद्धा करतात. हे कमलनाभा,
ज्याप्रमाणे वणव्याने व्याकुळ झालेले हत्ती गंगाजलात बुडी मारून सुखशांतीचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे आपल्या प्रगट होण्याने पुष्कळ काळापासून आपल्या दर्शनासाठी उत्सुक असलेले आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत. आपणच आमचे बाहेरचे आणि आतील आत्मा आहात. आम्ही सर्व लोकपाल ज्या उद्देशाने आपल्या चरणांना शरण आलो आहोत, तो उद्देश आपण पूर्ण करावा. आपण सर्वांचे साक्षी आहात, तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार? प्रभो, मी, शंकर, अन्य देवता, ऋषी, दक्ष प्रजापती इत्यादी सर्व अग्नींपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत. तर मग आमचे कल्याण आम्हालाच कोठून कळणार? म्हणून ब्राह्मण, देव इत्यादींनी काय करावे याची आज्ञा आपणच करावी. श्री शुक म्हणतात, अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी देवतांनी इंद्रिय निग्रहपूर्वक हात जोडून स्तुती केली. त्यांचे मनोगत जाणून भगवान मेघ गंभीर वाणीने त्यांना म्हणाले, सर्व देवांचे स्वामी भगवान एकटेच त्यांचे ते कार्य करण्यास समर्थ होते. तरीसुद्धा समुद्र मंथनादी लीला करण्याच्या इच्छेने ते त्यांना म्हणाले. श्री भगवान म्हणाले, ब्रह्मदेव, शंकर आणि देवांनो, तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय ऐका. यावेळी असुरांवर काळाची कृपा आहे, म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवांकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा. देवांनो, एखादे मोठे कार्य करायचे असेल तर शत्रूशी सुद्धा सख्य केले पाहिजे, परंतु काम झाल्यानंतर मात्र त्यांच्याबरोबर साप आणि उंदीर यांच्या गोष्टींप्रमाणे वर्तन करावे. वेळ न लावता तुम्ही अमृत काढण्याचा प्रयत्न करा. ते प्याल्यामुळे मरणारा प्राणीसुद्धा अमर होतो. क्षीरसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत, वेली, औषधी, वनस्पती टाका. नंतर तुम्ही मंदराचलाची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून आळस टाकून माझ्या सहाय्याने समुद्राचे मंथन करा. या कामात दैत्यांना श्रम आणि फळ मात्र तुम्हाला मिळेल. देवांनो, तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करा. सामोपचाराने जशी सर्व कामे होतात तशी क्रोधाने होत नाही. समुद्रातून आलेल्या काळकूट विषाला घाबरू नका. कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नका. इच्छाही धरू नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून चिडू नका. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, देवांना असा आदेश देऊन सर्वशक्तिमान विहारी भगवान पुरुषोत्तम यांच्या पुढे अंतर्धान पावले. नंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतांना नमस्कार करून आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर इंद्रादी देव बलिराजाकडे गेले. शस्त्रास्त्रे न घेता देव आपल्याकडे येत असल्याचे पाहून दैत्य सेनापती खवळले, परंतु समेट आणि विरोधाची योग्य वेळ जाणणाऱ्या पुण्यश्लोक दैत्यराज बळीने दैत्यांना थांबवले. बळीने तिन्ही लोक जिंकले होते. सर्व संपत्ती युक्त आणि असुर सेनापतींनी सुरक्षित असा तो आपल्या सिंहासनावर बसला होता. तेथे देव गेले. बुद्धिमान इंद्राने स्वतः भगवंतांनी त्याला जे शिकवले होते ते सर्व मधुर शब्दात सामोपचाराने बळीला सांगितले. ही गोष्ट दैत्यराज बळीला मान्य झाली. तेथे बसलेल्या 100 अरिष्टनेमी आणि त्रिपुर निवासी असुर राजांना सुद्धा आवडली. तेव्हा देव आणि असुरांनी आपापसात समझोता करून मैत्री केली आणि परीक्षिता, हे सर्व मिळून अमृत मंथनासाठी मोठ्या तयारीला लागले. त्यानंतर त्यांनी आपली ताकद लावून मंदराचल उखडला आणि आरडाओरडा करीत त्याला समुद्र तटाकडे घेऊन चालले. त्यांचे बाहू परिघाप्रमाणे होते. शरीरात शक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता. परंतु तो मंदर पर्वत एकतर अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जावयाचा होता. त्यामुळे इंद्र, बळी वगैरे सारे थकले. ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. तेव्हा नाईलाजाने त्यांनी तो रस्त्यावरच टाकला. तो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता. जमिनीवर पडतेवेळी त्याने पुष्कळशा देव आणि दानवांचा चक्काचूर केला. त्या देव आणि असुरांचे हात, पाय, खांदे तुटून गेलेच. मनसुद्धा निराश झाले. त्यांचा उत्साह भंग पावल्याचे पाहून गरुडावर असलेले भगवंत तेथे प्रगट झाले. पर्वत अंगावर पडल्याने देव आणि असुर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे वर्ण आणि पीडा दूर केली.
नंतर त्यांनी पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि असुरांच्या सह ते समुद्र तटाकडे गेले. परीक्षित, पक्षीराज गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावर उतरवला. नंतर भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर गरुड तेथून निघून गेले. अध्याय 6 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. श्री गणेशाय नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 7. समुद्रमंथनाला प्रारंभ आणि शंकरांचे विषपान. श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल असे नागराज वासुकीला वचन देऊन त्याला दोराप्रमाणे मंदराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले. परंतु भगवंतांचे हे कृत्य दैत्य सेनापतींना पसंत पडले नाही. ते म्हणाले, शेपूट हे सापाचे अपवित्र अंग आहे, आम्ही ते पकडणार नाही. आम्ही वेदशास्त्रांचे विधीपूर्वक अध्ययन केले आहे, उच्च कुळात आमचा जन्म झाला आहे आणि शौर्याची मोठमोठी कामे आम्ही केली आहेत असे म्हणून ते गुपचूपपणे एका बाजूला जाऊन उभे राहिले. ते पाहून भगवंतांनी स्मितहास्य करून वासुकीचे मुख सोडले आणि देवांसह शेपूट पकडले. अशा प्रकारे आपापले स्थान निश्चित करून देव आणि असुर अमृतप्राप्तीसाठी पूर्ण तयारीनिशी समुद्रमंथन करू लागले. परीक्षिता, जेव्हा समुद्रमंथन सुरू झाले तेव्हा बलवान देव आणि असुरांनी पकडून ठेवूनही काही आधार नसल्याने मंदराचल समुद्रात बुडू लागला. अशा प्रकारे अत्यंत खडतर दैवामुळे आपले सर्व प्रयत्न धुळीस मिळत आहेत असे पाहून त्यांचे मन खट्टू झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर उदासीनता पसरली. त्यावेळी भगवंतांनी ओळखले की ही विघ्नराजाची करामत आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या निवारणाचा उपाय शोधून अत्यंत विशाल व विस्मयकारक कूर्मरूप धारण केले आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मंदराचलाला वर उचलले. भगवंतांची शक्ती अपार असून ते सत्य संकल्प आहेत, त्यांना अशक्य ते काय. देवांनी आणि असुरांनी मंदराचल वर आलेला पाहून ते मंथनासाठी पुन्हा उभे राहिले. त्यावेळी भगवंतांनी जंबूद्वीपाप्रमाणे 1,00,000 योजने विस्तार असलेल्या आपल्या पाठीवर मंदराचलाला धारण केले होते. परीक्षिता, मोठमोठ्या देवांनी आणि असुरांनी जेव्हा आपल्या बाहुबलाने मंदराचल फिरवण्यास सुरुवात केली तेव्हा तो भगवंतांच्या पाठीवर फिरू लागला. अनंत शक्तिशाली आदी कच्छप भगवंतांना पर्वताचे ते फिरणे म्हणजे पाठ खाजवणे वाटत होते. त्याचबरोबर समुद्रमंथन यशस्वी करण्यासाठी भगवंतांनी असुरांची शक्ती आणि बळ वाढवीत आसुरी शक्ती रूपात त्यांच्यात प्रवेश केला. त्याप्रमाणे त्यांनी देवतांना उत्साहित करीत त्यांच्यामध्ये देवरूपाने प्रवेश केला आणि वासुकी नागामध्ये निद्रारूपाने प्रवेश केला. इकडे पर्वताच्या वर दुसऱ्या पर्वतासारखे होऊन सहस्त्रबाहू भगवंतांनी आपल्या हातांनी त्याला दाबून धरले. त्यावेळी आकाशात ब्रह्मदेव, शंकर, इंद्र वगैरे त्यांची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. अशा प्रकारे भगवंतांनी पर्वतावर त्याला दाबून ठेवून खाली त्याला कच्छपाच्या रूपाने आधार देऊन देव आणि असुरांच्या शरीरांमध्ये शक्तीच्या व पर्वतात दृढतेच्या रूपाने प्रवेश करून आणि वासुकी नागामध्ये निद्रेच्या रूपाने राहून सगळीकडून सर्वांना शक्तिसंपन्न केले. आता ते आपल्या बळाने उत्साहित होऊन मंदराचलाच्या साहाय्याने वेगाने समुद्रमंथन करू लागले. त्यावेळी समुद्र आणि त्यात राहणारे जलचर यांच्यात खळबळ उडाली. नागराज वासुकीचे हजारो कठोर नेत्र, मुख आणि श्वासांमधून विषाची आग बाहेर पडू लागली. तिच्या धुरामुळे पौलोम, कालेय, बली, इल्वल इत्यादी असुर निस्तेज झाले. ते असे वाटू लागले की वणव्याने होरपळून गेलेले जणू सागवान. वासुकीच्या श्वासांच्या फुत्काराने
देवांचे सुद्धा तेज फिके पडले. त्यांची वस्त्रे, माळा, श्रेष्ठ कवचे आणि मुखे धुरकट झाली. त्यांची ही दशा पाहून भगवंतांच्या प्रेरणेने मेघ देवतांच्यावर वर्षाव करू लागले आणि समुद्राच्या लाटांचा थंडपणा घेऊन त्यांच्या दिशेने वारे वाहू लागले. अशा रीतीने देव आणि असुर त्यांनी समुद्र मंथन करून सुद्धा जेव्हा अमृत निघाले नाही तेव्हा स्वतः भगवान समुद्र मंथन करू लागले. मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर, कानांमध्ये विजेप्रमाणे चमकणारी कुंडले, कपाळावर झुलणारे कुरळे केस, डोळ्यांमध्ये लालसर झाक आणि गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसत होती. संपूर्ण जगाला अभय देणाऱ्या आपल्या विश्वविजयी भुजांनी वासुकी नागाला पकडून तसेच कूर्मरूपाने पर्वताला धारण करून जेव्हा भगवान मंदराचलाच्या रवीने समुद्रमंथन करू लागले त्यावेळी ते दुसऱ्या पर्वताप्रमाणे अतिशय सुंदर दिसू लागले. अशा प्रकारे समुद्रमंथन चालू असता समुद्रातून सुरुवातीला हलाहल नावाचे अत्यंत उग्र विष बाहेर पडले. त्यामुळे समुद्रातून मासे, मगरी, साप व कासवे भयभीत होऊन वर आली आणि तिमिंगिल इत्यादी मासे, समुद्रातील हत्ती आणि सुसरी व्याकुळ झाल्या. ते अत्यंत उग्र विष दिशादिशांना वर खाली सगळीकडे उडू लागले आणि पसरू लागले. त्या असह्य विषापासून वाचण्याचा काही उपायही नव्हता. संपूर्ण प्रजा आणि प्रजापती भयभीत होऊन कोठूनही वाचण्याची आशा नसल्यामुळे भगवान सदाशिवांना शरण गेले. भगवान शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर विश्वकल्याणासाठी बसले होते. ते तेथे मुनींना सुमंत असणारे तप त्यांच्या मोक्षासाठी करीत होते. प्रजापतींनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती करीत त्यांना प्रणाम केला. प्रजापती म्हणाले, हे देवाधिदेवा महादेवा, आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आणि त्यांचे जीवनदाते आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. त्रैलोक्याला भस्म करणाऱ्या या उग्र विषापासून आपण आमचे रक्षण करावे. साऱ्या जगताला बंधनात टाकण्यात आणि मुक्त करण्यात एकमेव आपणच समर्थ आहात. म्हणून विवेकी पुरुष आपलीच आराधना करतात. कारण आपण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे सद्गुरू आहात. हे प्रभो, आपल्या गुणमय शक्तीने या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय जेव्हा करता तेव्हा स्वतः सिद्ध ज्ञानी आपण ब्रह्मा, विष्णू, शिव अशी नावे धारण करता. आपण स्वयंप्रकाश आहात. कारण आपण परमरहस्यमय ब्रह्मतत्व आहात. सर्व प्रकारच्या उच्च-नीच प्राण्यांना जीवन देणारे आपणच आहात. आपणच सर्वांचे आत्मा आहात. अनेक शक्तींच्या द्वारे आपणच जगतरूपाने प्रतीत होता. आपणच जगाचे ईश्वर आहात. सर्व वेद आपल्यापासून प्रगट झाले आहेत. आपणच जगदाचे आदिकारण, महत्त्व आणि त्रिविध अहंकार आहात. तसेच प्राण, इंद्रिये, पंचमहाभूते, शब्द इत्यादी विषय आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव त्यांचे मूळ कारण आहात. आपणच काळ, यज्ञ, सत्य, ऋत आणि धर्म आहात. आपणच अ, उ, म या 3 अक्षरांनी युक्त असा प्रणव आहात, असे वेदवेत्ते म्हणतात. सर्व देवस्वरूप अग्नी आपले मुख आहे. तिन्ही लोकांचे कल्याण करणाऱ्या हे देवा, ही पृथ्वी आपले चरणकमल आहे. आपण अखिल देवस्वरूप आहात. हा काळ आपली गती आहे. दिशा कान आहेत आणि वरुण रसनेंद्रिय आहेत. आकाश नाभी आहे. वायू श्वास आहे. सूर्य नेत्र आहेत आणि पाणी वीर्य आहे. आपण अहंकार, उच्च नीच सर्व जीवांचा आश्रय आहे. चंद्र मन आहे आणि हे प्रभो, सर्व स्वर्ग आपले मस्तक आहे. हे वेदस्वरूप भगवन, समुद्र आपले पोट आहे. पर्वत हाडे आहेत. सर्व प्रकारच्या औषधी आणि गवत आपले रोम आहेत. गायत्री इत्यादी छंद आपल्या शरीरातील 7 धातू आहेत आणि सर्व प्रकारचे धर्म आपले हृदय आहे. हे स्वामी, 5 उपनिषदेच आपली 5 मुखे आहेत. त्यांच्याच पदच्छेदापासून 38 कलात्मक मंत्र निघाले आहेत. हे देवा, आपल्या स्वरूपामध्ये राहणे हेच आपले शिव नावाचे स्वयंप्रकाश परमार्थ तत्व आहे. दंभ, लोभ इत्यादी अधर्माच्या तरंगामध्ये आपली छाया आहे. ज्यापासून विविध प्रकारची सृष्टी निर्माण होते ते सत्व, रज, तम हे आपले 3 नेत्र आहेत. प्रभो, छंदरूप सनातन वेद हे आपले ज्ञान आहे. आपणच सांख्य इत्यादी शास्त्ररूप असून त्यांचे कर्तेसुद्धा आहात. हे गिरीशा, आपले परम ज्योतिर्मय स्वरूप हेच ब्रह्म आहे. त्यामध्ये रजोगुण, तमोगुण किंवा सत्वगुण नाही,
की कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आपल्या या स्वरूपाला सर्व लोकपाल एवढेच काय, परंतु ब्रह्मदेव, विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाही. आपण कामदेव, दक्षाचा यज्ञ, त्रिपुरासूर, कालकूट विष इत्यादी सर्व जीवद्रोही व्यक्ती आणि वस्तू नष्ट केल्या आहेत असे म्हणणे ही काही आपली स्तुती नव्हे. कारण आपण तयार केलेले हे विश्व प्रलयाच्या वेळी आपल्याच डोळ्यातून निघालेल्या आगीच्या ठिणगीने जळून भस्म होऊन जाते आणि याचे आपल्याला भानही नसते. जीवनमुक्त आत्माराम पुरुष आपल्या हृदयामध्ये आपल्या चरणयुगुलांचे ध्यान करीत असतात. तसेच आपण नेहमी तपस्येमध्येच मग्न असता. असे असूनही पार्वतीच्या सान्निध्यात राहता. म्हणून जे लोक आपल्याला आसक्त आणि स्मशानवासी असल्याकारणाने उग्र किंवा निष्ठुर आहात असे म्हणतात, ते निर्लज्ज आपल्या लीलांचे रहस्य काय जाणोत. या कार्यकारणरूप जगताच्या पलीकडे असणाऱ्या मायेपासूनही दूर असणाऱ्या आपल्या अनंत स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान सहजासहजी ब्रह्मदेवादिकांनाही होत नाही, तर ते स्तुती कशी करू शकतील. आम्ही तर त्यांच्या पुत्रांचेही पुत्र. आम्ही आपली यथार्थ स्तुती कशी करणार. तरीसुद्धा आम्ही आपल्या शक्तीनुसार आपले थोडेसे गुणगान केले आहे. आम्ही तर केवळ आपले हे लीला विहारी रूप पाहत आहोत. आपले परम स्वरूप आम्ही जाणत नाही. हे महेश्वरा, आपल्या लीला जरी अव्यक्त असल्या तरी संसाराचे कल्याण करण्यासाठी आपले व्यक्त रूप उपकारक आहे. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणीमात्रांचे सुहृद भगवान शंकर करुणेने व्याकुळ होऊन आपल्या प्रिय पत्नीला म्हणाले. श्री शिव म्हणाले, देवी, फार वाईट झाले. पहा ना, समुद्रमंथनातून निघालेल्या काळकूट विषामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे. आपल्या प्राणांचे रक्षण करू इच्छिणाऱ्या यांचे भय मला दूर केले पाहिजे. त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे. त्यांनी दीनदुःखितांचे रक्षण करावे. त्यातच त्यांना जीवनाची सफलता आहे. आपण क्षणभंगूर प्राण्यांनी सज्जन दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करतात. आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत. हे कल्याणी, त्यांच्यावर जो कृपा करतो त्याच्यावर सर्वात्मा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात तेव्हा चराचरासह मी सुद्धा प्रसन्न होतो. म्हणून मी हे विष पिऊन टाकतो. त्यामुळे माझ्या प्रजेचे कल्याण हो. श्री शुकाचार्य म्हणतात, विश्वाचे जीवनदाते असणाऱ्या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून ते विष पिण्याची तयारी केली. देवींना त्यांचा प्रभाव माहीत असल्यामुळे त्यांनी या गोष्टीला संमती दिली. प्राणीमात्रांना जीवन देणाऱ्या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन हे सर्वत्र पसरलेले हलाहल विष आपल्या एका हातात एकत्र करून पिऊन टाकले. पाण्याचा मळ असलेल्या त्याने शंकरावर सुद्धा आपला प्रभाव दाखवला. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. परंतु प्रजेचे कल्याण करणाऱ्या भगवान शंकरांना तो भूषण ठरला. परोपकारी सज्जन प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वतःच ते दुःख झेलतात. कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंतांची परम आराधना आहे. सर्वांची कामना पूर्ण करणाऱ्या देवादिदेव शंकरांचे हे कृत्य ऐकून प्रजा, दक्षकन्या सती, ब्रह्मदेव आणि विष्णू यांची प्रशंसा करू लागले. ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते त्यावेळी त्यांचे हातून विषाचे थेंब खाली सांडले. ते विंचू, साप, अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले. अध्याय 7 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरये नमः. हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. ओम गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 8. समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंतांचे मोहिनी अवतार धारण करणे. श्री शुक म्हणतात, शंकरांनी विष प्यायल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली. नंतर समुद्रातून कामधेनू प्रगट झाली. हे राजा, ती अग्निहोत्राला लागणारी सामग्री देणारी होती. म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोचवणाऱ्या यज्ञासाठी उपयोगी पडेल असे पवित्र हवीरद्रव्य मिळवण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले.
नंतर उच्चैश्रवा नावाचा घोडा निघाला. तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता. तो घेण्यासाठी बळीने इच्छा प्रगट करून तो घेतला. तेव्हा इंद्राने भगवंतांच्या आदेशावरून स्वतःची इच्छा आवरून धरली. यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला. कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील असे त्याला शिखरांसारखे 4 दात होते. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा असे भगवंतांना वाटले. परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढवणारा कल्पवृक्ष पारिजातक निघाला. तू ज्याप्रमाणे पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी सांगितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता. यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगट झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी देवांना सुख देणाऱ्या ठरल्या. त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्यशक्ती लक्ष्मीदेवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. तिचे सौंदर्य, औदार्य, तारुण्य, रूपरंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले. देव, असुर, मनुष्य अशा सर्वांना वाटले की ही आपल्याला मिळावी. तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन आणले. श्रेष्ठ नद्यांनी मूर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यातून पवित्र पाणी आणले. पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या. गायींनी पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतूने चैत्र वैशाखात मिळणारी सर्व फुले फळे आणून दिली. ऋषींनी विधीपूर्वक तिला अभिषेक केला. गंधर्व मंगल गान करू लागले. नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या. मेघ देह धारण करून मृदुंग, डमरू, ढोल, नगारे, रणशिंगे, शंख, वेणू आणि वीणा मोठमोठ्याने वाजवू लागले. तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मीदेवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले. त्यावेळी ब्राह्मणांनी वेदमंत्र म्हटले. तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली. वरुणाने वैजंती माळ समर्पण केली. मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजारव करीत होते. प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवाने कमळ आणि नागांनी 2 कुंडले तिला दिली. ब्राह्मणांनी स्वस्ती मंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळाची माळ घेऊन तेथून निघाली. माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते. त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती. सुंदर गालांवर कुंडले डोलत होती. तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्याने शोभत होते. तिची कंबर बारीक होती. पुष्ट असे दोन्ही स्तन केशरी चंदनाची उटी लावलेले होते. जेव्हा ती चालत होती तेव्हा तिच्या पायातील नुपुरांचा मधुर झंकार निघत होता. त्यावेळी ती फिरणाऱ्या सुवर्ण वेलींप्रमाणे शोभत होती. आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, चारण, देव इत्यादींमध्ये तिला असा पुरुष आढळला नाही. जो तपस्वी होता त्याने क्रोधावर विजय मिळवलेला नव्हता. कोणाला ज्ञान होते परंतु ते अनासक्त नव्हता. कोणी थोर होते परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते. ज्याला दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो त्याला ईश्वर कसे म्हणायचे? काही जण धर्माचे आचरण करणारे होते परंतु त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते. क्वचित त्याग होता परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता. काहींच्यामध्ये शौर्य होते परंतु ते काळावर मात करणारे नव्हते. सनकादिकांसारखे जे गुणातीत होते ते वर होणार नव्हते. काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही. काहींचे वर्तन मला योग्य आहे परंतु त्यांच्या आयुष्याविषयी सांगता येत नाही. काही जणांमध्ये दोन्हीही गोष्टी आहेत परंतु त्यांचे वागणे अमंगळ असते आणि सर्व मंगळ गुण ज्यांच्या ठायी आहेत ते मला इच्छित नाहीत. असा विचार करून श्री लक्ष्मीदेवीने आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांनाच वर म्हणून निवडले. कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करत नाहीत. अणिमादी सिद्धी यांची इच्छा धरतात परंतु ते कोणाचीच अपेक्षा करत नाहीत. शिवाय लक्ष्मीदेवींचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत म्हणून तिने त्यांनाच वरले. जिच्या भोवती चारी बाजूंनी धुंद भ्रमर मधुर गुंजारव करीत आहेत अशी ताज्या कमळांची
सुंदर माळ लक्ष्मीदेवीने भगवंतांच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षस्थळाकडे पाहत ती त्यांच्याजवळ उभी राहिली. त्रैलोक्य निर्मात्या भगवंतांनी त्या जगज्जननी श्री लक्ष्मीदेवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावरच स्थान दिले. लक्ष्मीदेवीने तेथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्रकटाक्षांनी तिन्ही लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. त्यावेळी शंख, तुतारी, मृदुंग इत्यादी वाद्ये वाजू लागले. गंधर्व अप्सरांसहित गाऊ नाचू लागले. या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंतांचे गुण, स्वरूप, लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव, प्रजापती आणि प्रजा लक्ष्मीदेवींच्या कृपा कटाक्षाने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. परीक्षिता, इकडे लक्ष्मीदेवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली तेव्हा ते निर्बल, आळशी, निर्लज्ज आणि लोभी झाले. यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारुणी देवी प्रगट झाली. भगवंतांच्या अनुमतीने दैत्यांनी ती घेतली. त्यानंतर महाराज कश्यप पुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रगट झाला. त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यात लालिमा होता. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होते. पितांबर परिधान केलेल्या त्याच्या कानात चमचमणारी रत्नकुंडले होती. रुंद छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यांमुळे तो फारच सुंदर दिसत होता. त्यांच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तो साक्षात विष्णूंचा अंशावतार होता. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञभाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृत कलश हिसकावून घेतला. खरे तर समुद्रमंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृत कलश घेऊन निघून गेले तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. त्यांची दीनवाणी अशा दशा पाहून भक्तवांछा कल्पतरू भगवंत त्यांना म्हणाले, देवांनो, तुम्ही खेद करू नका. मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो. परीक्षिता, अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्यांच्यासाठी आपापसात भांडण सुरू झाले. सर्वजण म्हणू लागले, मी अगोदर पिणार, अगोदर मी, तू नाही, तू नाही. हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की बंधूंनो, देवांनी सुद्धा आमच्या बरोबरीनेच परिश्रम केले आहेत, म्हणून त्यांना सुद्धा यज्ञभागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे. हा सनातन धर्म होय. एवढ्या सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंतांनी अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले. शरीराचा रंग सुंदर निळ्या कमळाप्रमाणे श्यामल होता. अंग प्रत्यंगे अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कान समान असून कुंडलांनी सुशोभित होते. सुंदर गाल आणि उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते. नवतारुण्यामुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती. मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणाऱ्या भ्रमरांमुळे डोळ्यात भीती तरळत होती. आपल्या लांब सडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगऱ्याची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर बाहूंमध्ये बाजूबंद शोभत होते. तिच्या पायातील नुपूर रुंझुण रुंझुण करत असा सुमधुर ध्वनी करत आणि स्वच्छ पैठणी परिधान केलेल्या कटीवर कमरपट्टा शोभत होता. आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी मोहिनी रूपधारी भगवान दैत्य सेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले. अध्याय 8 समाप्त. स्कंद 8 अध्याय 9. मोहिनी रूपी भगवंतांकडून अमृताचे वाटप. श्री शुक म्हणतात, आपापसातील प्रेम टाकून असुर एकमेकांची निंदा करीत डाकूंप्रमाणे एकमेकांच्या हातातून अमृत कलश हिसकावून घेत होते. एवढ्यात त्यांना एक स्त्री येत असलेली दिसली. ते विचार करू लागले, किती अनुपम सौंदर्य आहे, किती हे तेज, काय हे तिचे नवतारुण्य
असे मनात म्हणत ते तिच्याकडे पळत गेले. काममोहित होऊन त्यांनी तिला विचारले, हे कमलनयने, तू कोण आहेस? कोठून आलीस? काय करू इच्छितेस? हे सुंदरी, तू कोणाची कन्या आहेस? तुला पाहून आमच्या मनात खळबळ उडाली आहे. आम्ही तर असे समजतो की आत्तापर्यंत देव, दैत्य, सिद्ध, गंधर्व, चारण आणि लोकपालांनी सुद्धा तुला स्पर्श केला नसेल, तर मग माणूस तुला कोठून स्पर्श करेल? हे सुंदरी, विधात्याने दया येऊन शरीर धारण करणाऱ्यांची सर्व इंद्रिये आणि मन तृप्त करण्यासाठी तुला इथे पाठवले आहे काय? हे मानिनी, आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे, म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झाले आहे. हे सुंदरी, तू आमचे भांडण मिटव. आम्ही सर्वजण कश्यपांचे पुत्र असल्याकारणाने सख्खे भाऊ आहोत. अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत, म्हणून तू निपक्षपातीपणे ते आम्हाला असे वाटून दे की ज्यामुळे आमच्यात भांडण होणार नाही. असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर लीलेने स्त्री वेशधारी भगवान किंचितसे हसले आणि सुंदर नेत्रकटाक्ष टाकीत त्यांना म्हणाले. श्री भगवान म्हणाले, आपण महर्षी कश्यपांचे पुत्र असून मज उलटेच्या मागे कसे आलात? कारण विवेकी मनुष्य स्त्रियांवर कधी विश्वास ठेवत नाही. दैत्यानो, लांडगे आणि व्यभिचारिणी स्त्रिया यांच्याशी केलेली मैत्री टिकत नाही, कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीच्या शोधात असतात. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, मोहिनीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला. नंतर अमृत कलश घेऊन किंचित स्मितहास्य करीत भगवान म्हणाले, उचित असो वा अनुचित असो, मी जे काही करीन ते तुम्हाला मान्य असेल तर मी ते अमृत वाटीन. मोहिनीचे ते रूप हे बोलणे ऐकून मोठमोठ्या दैत्यांनी त्यांची खुबी समजली नाही, म्हणून सर्वांनी ठीक आहे असे म्हणून मान्य केले. नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले. हवीरद्रव्याने अग्नीमध्ये हवन केले. गायी, ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना यथायोग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करविले. आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवी वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले. जेव्हा देव आणि दैत्य दोघेही धुपाने सुगंधित केलेल्या पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजवलेल्या भव्य मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले, तेव्हा हातात अमृत कलश घेऊन मंद मंद पावले टाकीत मोहिनी तेथे आली. तिने सुंदर पैठणी परिधान केली होती. धुंदीने तिचे डोळे चंचल झाले होते. तिचे स्तन पुष्ट असून मांड्या हत्तीच्या पिल्लाच्या सोंडेप्रमाणे होत्या. तिच्या सुवर्ण नुपुरांच्या झंकारांनी सभाभवन निनादून गेले होते. सुंदर कानांमध्ये सोन्याची कुंडले तळपत होती. तिचे नाक, गाल तसेच मुख अतिशय सुंदर होते. तिच्या स्तनांवरून साडीचा पदर थोडासा सरकला होता. जणू ती लक्ष्मी देवीची ज्येष्ठ सखी वाटत होती. तिने आपल्या हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले, तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले. जन्मतःच क्रूर असलेल्या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखे अन्यायकारक होणार आहे, म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिले नाही. भगवंतांनी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसवले. यानंतर अमृत कलश हातात घेऊन भगवंत दैत्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी हावभाव करीत आणि कटाक्षांनी त्यांना मोहित करून लांब असलेल्या देवांना जरामरण हरण करणारे अमृत पाजले. परीक्षिता, आपण दिलेला शब्द असुर पाळत होते. त्यांचे तिच्यावर प्रेम होते. शिवाय स्त्रीशी भांडणे त्यांना कमीपणाचे वाटत होते, म्हणून ते गप्प बसून राहिले. मोहिनीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले होते. आपला प्रेमसंबंध तुटू नये म्हणून ते भिवून होते. मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांना मोठा सन्मान दिला होता, त्यामुळे ते मोहिनीला काही वेडेवाकडे बोलले नाही. त्याचवेळी राहू दैत्य नावाचा वेश घेऊन देवांमध्ये येऊन बसला, तेव्हा देवांबरोबर तोही अमृत प्यायला. परंतु त्याच क्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्यांचे बिंग फोडले. अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचे मस्तक उडविले. अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले, परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवांनी त्याला ग्रह बनवले. तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्येला
वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो. जेव्हा बहुतेक देव अमृत प्याले तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपले खरे रूप धारण केले. परीक्षिता, पहा ना, देव आणि दैत्य दोघांनीही एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच हेतूने, एकाच वस्तूसाठी, एकाच विचाराने एकच कर्म केले होते, परंतु फळ मिळण्यात फरक झाला. त्यावेळी दैवानी अगदी सहजपणे अमृतरूप फळ प्राप्त करून घेतले, कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमलराजाचा आश्रय घेतला होता. परंतु त्यापासून विन्मुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले. मनुष्य आपले प्राण, धन, कर्म, मन, वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर, पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो ते व्यर्थ होते, कारण त्याच्या मुळामध्ये भगवंताहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते. परंतु त्याच प्राण इत्यादी वस्तूंच्या द्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभावरहित असल्याकारणाने सफल होते. जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोड, फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते, त्याचप्रमाणे भगवंतांसाठी कर्म करण्याने ते सर्वांना मिळते. अध्याय 9 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. तुझ्या देवासुर संग्राम. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. ओम गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 11. देवासुर संग्रामाची समाप्ती. श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, भगवंतांच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली. अगोदर इंद्र, वायू इत्यादी देवगण रणभूमीमध्ये ज्या ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते त्यांच्यावरच ते आता पूर्ण ताकदीनिशी प्रहार करू लागले. ऐश्वर्यशाली इंद्राने बलीशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले तेव्हा सगळ्या प्रजेत हाहाकार माजला. युद्धासाठी सज्ज होऊन मानी बली युद्धभूमीवर संचार करीत होता. तो आपल्या समोर आलेला पाहून इंद्राने त्याचा तिरस्कार करीत म्हटले, मूर्खा, ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हालचालीने त्यांचे धन लुटून नेतो, त्याचप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजय मिळवू इच्छितोस. जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात, इतकेच नव्हे तर त्यांच्यावरील लोकांवरही अधिराज्य गाजवू इच्छितात, त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावरून सुद्धा खाली ढकलून देतो. अरे मतिमंदा, आज मी 100 पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझे मस्तक धडापासून वेगळे करतो. तू तुझ्या बांधवांसह सज्ज हो. बली म्हणाला, जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात त्या सर्वांना जय पराजय, यशापयश किंवा मृत्यू क्रमाने प्राप्त होतोच. म्हणूनच ज्ञानी लोक जगाला कालाच्या अधीन समजून विजय मिळाल्यावर आनंदोत्सव करीत नाहीत किंवा पराजयाने खचून जात नाहीत. ते तुम्हाला दिसत नाही. या सर्वांचे कारण स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या व म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणाऱ्या तुमच्या मर्मभेदी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. श्री शुकदेव म्हणतात, वीरविजयी बलीने इंद्राला अशा प्रकारे फटकारले, त्यामुळे तो थोडासा वरमला. तेव्हा बलीने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे बाण सोडले. सत्यवादी देवशत्रू बलीने अशा प्रकारे इंद्राचा अत्यंत तिरस्कार केला. त्यामुळे इंद्र अंकुश टोचलेल्या हत्तीप्रमाणे आणखीनच चिडला. तो पाण उतार त्याला सहन झाला नाही. शत्रुंजय इंद्राने बलीवर आपल्या अमोघ वज्राचा प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन बली पंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे आपल्या वाहनांसह जमिनीवर कोसळला. बलीचा हितचिंतक आणि घनिष्ठ मित्र जंभासूर आपला मित्र खाली पडलेला पाहून त्याला मारणाऱ्याचा बदला घेण्यासाठी इंद्रावर चालून गेला. सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला. त्याचबरोबर त्या महाबलीने ऐरावतावर सुद्धा गदेचा एक तडाखा दिला. गदेच्या माराने ऐरावताला भोवळ आली. त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि तो पूर्ण मूर्छित होऊन पडला. त्याचवेळी इंद्राचा सारथी मातली 1000 घोडे जुंपलेला रथ घेऊन आला.
तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला. दानवश्रेष्ठ जंभाने रणभूमीवर मातलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मितहास्य करीत जळजळीत त्रिशूळ त्याच्यावर फेकला. मातलीने मोठ्या धैर्याने ते असह्य कष्ट सहन केले. तेव्हा इंद्राने चिडून वज्राने जंभाचे मस्तक उडवले. देवर्षी नारदांकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांचे बांधव नमुची, बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोचले. आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात त्याप्रमाणे त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. बलाने हातचलाखीने एकदम 1000 बाण सोडले आणि इंद्राच्या 1000 घोड्यांना घायाळ केले. पाकाने 100 बाण मातलीवर टाकले आणि 100 बाणांनी रथाचा एकाच प्रयत्नात एक भाग तोडून टाकला. युद्धभूमीवर ही एक मोठी अद्भुत घटना घडली. नमुचीने सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे 15 बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला. जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात त्याचप्रमाणे असुरांनी बाणांचा वर्षाव करून इंद्र, त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झाकून टाकले. इंद्र कुठेच दिसत नाही हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले. तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केले. सेनापती नसल्यामुळे समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापाऱ्यांची जशी अवस्था होते तशी त्यांची झाली. परंतु थोड्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे, रथ, ध्वज आणि सारथ्यासह इंद्र बाहेर आला. तेव्हा प्रातःकाळी सूर्य आपल्या किरणांनी दिशा, आकाश आणि पृथ्वी उजळून शोभतो त्याप्रमाणे इंद्र शोभू लागला. रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले. परीक्षिता, त्या 8 धारा असलेल्या तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधवांना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक यांची मस्तके उडवली. परीक्षिता, आपले भाऊ मेलेले पाहून नमुचीला अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर असह्य क्रोध आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करू लागला. इंद्रा, आता तू वाचत नाहीस, अशी आरोळी ठोकीत सोन्याच्या घंटा असलेला एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागारागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूळ त्याने इंद्रावर फेकला. परीक्षिता, तो त्रिशूळ अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहून इंद्राने बाणांनी आकाशातच त्यांचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडवण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला. इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्रप्रहार केला होता तरीसुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवर खरचटले सुद्धा नाही. ज्या वज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते त्या वज्राला नमुचीच्या गळ्याच्या त्वचेने तुच्छ लेखावे ही मोठीच आश्चर्यकारक घटना घडली. वज्र नमुचीवर काहीच परिणाम करू शकले नाही. ते पाहून इंद्र त्याला घाबरला. तो विचार करू लागला की सर्व जगाला न कळणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का? पूर्वी जेव्हा हे पर्वत पंखांनी उडत होते आणि हिंडण्या फिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत असत तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या पर्वतांचे पंख तोडून टाकले होते. त्वष्ट्याच्या तपश्चर्येचे सार वृत्रासूर रूपाने प्रगट झाले होते. त्यालासुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने ज्यांच्या त्वचेला खरचटतही नसे अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला पाठवले होते. तेच हे वज्र मी आज या तुच्छ असुरावरही टाकले असता व्यर्थ गेले, म्हणून मी आता ते घेणार नाही. ब्रह्मतेजापासून हे बनले असले तरी ते आज निरुपयोगी झाले आहे. अशा प्रकारे इंद्राला खिन्न झालेला पाहून आकाशवाणी झाली की हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही. यावर मी वर दिला आहे की सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही. म्हणून इंद्रा, या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ. ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला. तेव्हा त्याला सुचले की समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही आहे आणि ओलाही. म्हणून इंद्राने ना सुकलेला ना ओला
अशा समुद्राच्या फेसाने नमुचीचे मस्तक उडविले. त्यावेळी मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून त्याची स्तुती केली. गंधर्वातील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले. देवतांच्या दुदुंबी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. वायू, अग्नी, वरुणादी दुसऱ्या देवांनी सुद्धा सिंह हरिणांना मारतात तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले. परीक्षिता, इकडे ब्रह्मदेवांनी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवाकडे पाठवले आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त केले. नारद म्हणाले, देवांनो, भगवंतांच्या कृपेमुळे तुम्हाला अमृत मिळाले आणि तुम्ही वैभव संपन्नही झालात, म्हणून आता लढाई बंद करा. श्री शुक म्हणतात, देवांनी नारदांचे म्हणणे मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले. त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गायन करीत होते. युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्ताचलाकडे गेले. तेथे शुकाचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान इत्यादी अवयव न तुटलेल्यांना जिवंत केले. शुकाचार्यांनी स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली. जगाचे तत्त्व जाणणाऱ्या बलीला पराजित होऊन सुद्धा खेद झाला नाही. अध्याय 11 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 12. मोहिनी रूपाने महादेवांना मोहिनी. श्री शुकदेव म्हणतात, श्रीहरींनी स्त्रीचे रूप धारण करून असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजले. हे ऐकून भगवान शंकर पार्वतीसह नंदीवर बसून समस्त भूतगणांना बरोबर घेऊन जेथे भगवान मधुसूदन होते तेथे त्यांच्या दर्शनासाठी गेले. भगवान श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने गौरी शंकराचे स्वागत केले. ते सुद्धा स्वस्थपणे बसून भगवंतांचा सन्मान करीत स्मितहास्यपूर्वक म्हणाले. श्री महादेव म्हणाले, देवादिदेवा, आपण विश्वव्यापी जगदीश्वर तसेच जगतस्वरूप आहात. सर्व चराचर पदार्थांचे मूळ कारण ईश्वर आणि आत्मासुद्धा आपणच आहात. या जगताचे आदी, अंत आणि मध्य ज्याच्यापासून होतात, परंतु ज्या अविनाशी स्वरूपाला आदी, मध्य आणि अंत नाहीत, ज्याच्यामध्ये द्रष्टा, दृश्य, भोक्ता, भोग्य असे भेद नाहीत, ते सत्य चिन्मात्र ब्रह्म आपणच आहात. कल्याण इच्छिणारे महात्मे हा लोक आणि परलोक अशा दोहोंची आसक्ती सोडून तसेच सर्व कामनांचा त्याग करून आपल्या चरणकमलांचीच आराधना करतात. आपण अमृत स्वरूप, सर्व प्राकृत गुणांपासून रहित, शोकाच्या सावलीपासून सुद्धा दूर, स्वतः परिपूर्ण ब्रह्म आहात. आपण केवळ आनंद स्वरूप व निर्विकार आहात. आपल्यापासून वेगळे असे काही नाही, परंतु आपण सर्वांपासून वेगळे आहात. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे परम कारण आहात. आपण सर्व जीवांच्या शुभाशुभ कर्माचे फळ देणारे आहात. परंतु ही गोष्टसुद्धा जीवांच्या अपेक्षेनुसारच सांगितली जाते. वास्तविक आपण सर्व अपेक्षारहित आहात. स्वामी, जसे अलंकार रूपाने असणारे सोने आणि मूळ सोने यांमध्ये काही अंतर नाही, तसेच कार्य आणि कारण, द्वैत आणि अद्वैत जे काही आहे ते सर्व एकमात्र आपणच आहात. आपल्या खऱ्या स्वरूपाला लोकांनी न जाणल्या कारणाने आपल्यामध्ये नाना प्रकारचे भेदभाव आणि विकल्पांची त्यांनी कल्पना करून ठेवली आहे. यामुळेच आपल्यामध्ये कोणतीही उपाधी नसताना गुणांमुळे भेद आहे असे वाटते. प्रभो, काही जण आपल्याला ब्रह्म समजतात, तर दुसरे कोणी धर्म म्हणून आपले वर्णन करतात. तसेच कोणी आपल्याला प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडे असणारे परमेश्वर मानतात. तर काही विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, प्रही, सत्या, ईशाना आणि अनुग्रहा या 9 शक्तींनी युक्त परमपुरुष मानतात. तर दुसरे काही जण स्वतंत्र अविनाशी महापुरुष मानतात. प्रभो, मी, ब्रह्मदेव आणि मरीची इत्यादी ऋषी जे सत्वगुणी सृष्टीतील आहेत, ते सुद्धा आपण बनवलेल्या सृष्टीचे रहस्य जाणत नाहीत.
तर ज्यांचे चित्त मायेने मोहित आहे असे नेहमी रजोगुणी व तमोगुणी कर्मे करणारे असुर आणि मनुष्य हे रहस्य काय जाणणार? प्रभो, आपण सर्वात्मक आणि ज्ञानस्वरूप आहात, म्हणून वायूप्रमाणे आकाशात अदृश्य राहून सुद्धा आपण सर्व चराचर जगतामध्ये नेहमी विद्यमान असता. तसेच त्यांची कार्ये, स्थिती, जन्म, नाश, प्राण्यांचे कर्म तसेच संसाराचे बंध, मोक्ष हे सर्व जाणता. आपण गुणांचा स्वीकार करून लीला करण्यासाठी पुष्कळसे अवतार घेता, ते मी पाहिले आहेतच. आता मी आपण घेतलेल्या स्त्री पुरुष अवतार पाहू इच्छितो, ज्याच्याद्वारे दैत्यांना मोहित करून आपण देवतांना अमृत पाजले. ते रूप पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हाला ते पाहण्याची उत्कंठा आहे. श्री शुक म्हणतात, जेव्हा शंकरांनी भगवान विष्णूंना अशी प्रार्थना केली तेव्हा ते गूढपणे हसून शंकरांना म्हणाले. श्री भगवान म्हणाले, ज्यावेळी अमृत कलश दैत्यांच्या हाती गेला होता तेव्हा देवतांचे काम करण्यासाठी आणि दैत्यांचे मन मोहविण्यासाठी मी ते स्त्री रूप धारण केले होते. हे महादेवा, आपण ते पाहू इच्छिता म्हणून मी आपल्याला ते रूप दाखवीन, परंतु ते रूप कामी पुरुषांना विशेष आवडणारे असून कामभावना उत्तेजित करणारे आहे. श्री शुक म्हणतात, असे बोलता बोलताच भगवान तेथे अंतर्धान पावले आणि भगवान शंकर पार्वतीसह चोहोकडे पाहत तेथेच बसून राहिले. इतक्यात त्यांना एक उपवन दिसले. त्यामध्ये रंगीबिरंगी फुले आणि लालसर पालवी असलेले वृक्ष होते. त्या उपवनात एक स्त्री चेंडू जमिनीवर आपटून खेळत होती. तिने रेशमी पैठणी परिधान केली असून तिच्यावर कमरपट्टा शोभत होता. चेंडू जमिनीवर आपटून आणि नंतर उडी मारून पकडल्याने तिचे स्तन आणि त्यावरील हार हलत होते. त्यावेळी वाटत होते की जणू त्यांच्या भाराने मोडू शकणारी बारीक कंबर प्रत्येक पावलागणित सावरीत ती आपली पालवीसारखी तांबूस सुकुमार पावले टाकीत आहे. उसळणारा चेंडू जेव्हा इकडे तिकडे पडत असे तेव्हा ती झेप घेऊन तो अडवीत असे. त्यामुळे तिचे भिरभिरणारे आकर्षक नेत्र थोडेसे त्रासल्यासारखे होत असत. कानातील कुंडलांचे तेज तिच्या गालावर झगमगत होते आणि काळे भोर केस त्यांच्यावर भुरभुरत होते. त्यामुळे तिचा चेहरा अधिक शोभून दिसत होता. जेव्हा तिची पैठणी ढळत असे आणि वेणीतील केस सुटत असत तेव्हा सुकुमार अशा डाव्या हाताने ती ते सावरीत असे आणि उजव्या हाताने चेंडू जमिनीवर आपटीत असे. अशा रीतीने सर्व जगाला आपल्या लीलेने भुलवीत असे. चेंडूने खेळता खेळता किंचित लाजत स्मितहास्य करून तिरप्या नजरेने तिने शंकरांकडे पाहिले. अशा तिला पाहताच शिव स्वतः विसरले. ते मोहिनीकडे निरखून पाहता पाहता तिच्या कटाक्षांनी इतके बेभान झाले की त्यांना स्वतःची शुद्ध राहिली नाही. मग जवळ बसलेल्या पार्वतीचे आणि गणांचे तरी भान कोठून असणार. एकदा मोहिनीच्या हातातून चेंडू उसळी मारून थोडासा लांब गेला. ती सुद्धा त्याच्या पाठीमागे धावली. त्यावेळी शंकर पाहत असतानाच वाऱ्याने तिची सळसळणारी साडी कमरपट्ट्यासह वर उडाली. मोहिनीचे अंग प्रत्यंग अत्यंत सुंदर आणि नयन मनोहर होते. जेथे दृष्टी पडेल तेथे मन गुंतत असे. मोहिनी सुद्धा आपल्यावर आसक्त आहे असे वाटून शंकर तिच्याकडे अत्यंत आकर्षित झाले. तिने त्यांचा विवेक हिरावून घेतला. तिच्या हावभावांनी ते कामातूर झाले आणि पार्वती समोर असतानाच लज्जा सोडून ते तिच्या पाठोपाठ गेले. शंकर आपल्याकडे येत असलेले पाहून वस्त्र ढळलेली ती अत्यंत लज्जित झाली. ती एका झाडाआडून दुसऱ्या झाडाआड जाऊन लपत होती आणि हसत होती, परंतु ती एके ठिकाणी थांबत नसे. भगवान शंकरांचे मन त्यांच्या अधीन राहिले नाही. ते कामवश झाले. म्हणून हत्ती हत्तीणींच्या पाठीमागे धावत जातो त्याप्रमाणे तिच्या मागे मागे ते धावू लागले. वेगाने धावत जाऊन त्यांनी तिचा पाठलाग केला व तिची वेणी पकडली आणि तिची इच्छा नसतानाही तिला बाहुपाशात पकडले. हत्ती हत्तीणीला आलिंगन देतो तसे भगवान शंकरांनी तिला आलिंगन दिले. इकडे तिकडे सरकून निसटण्याचा तिने प्रयत्न केला तेव्हा तिचे केस विस्कटले. हे राजा, वास्तविक ती सुंदरी म्हणजे भगवंतांनी रचलेली मायाच होती. म्हणून तिने शंकरांच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवले आणि ती वेगाने पळून गेली. शंकर सुद्धा त्या अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवान विष्णूंच्या मागे मागे शत्रू असणाऱ्या कामाने जिंकल्याप्रमाणे धावू लागले. कामुक हत्तीणीच्या मागे धावणाऱ्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते मोहिनीच्या मागे मागे धावत होते. ते अमोघ वीर्य असूनही तिच्या मागे धावताना त्यांचे स्खलन झाले.
हे राजा, भगवान शंकरांचे वीर्य जमिनीवर जेथे जेथे पडले तेथे तेथे सोन्या चांदीच्या खाणी तयार झाल्या. नद्या, सरोवरे, पर्वत, वने, उपवने, तेथे जेथे जेथे ऋषी निवास करीत होते तेथे तेथे मोहिनीच्या पाठोपाठ शंकर गेले. हे परीक्षिता, वीर्यपात झाल्यानंतर भगवंतांच्या मायेने आपल्याला ठकविल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतःला त्या लाजिरवाण्या प्रसंगातून सावरले. यानंतर आत्मस्वरूप सर्वात्मा भगवंतांचा हा महिमा जाणून त्यांना विशेष असे आश्चर्य वाटले नाही, कारण भगवंतांच्या शक्तीचा अंत कोणाला लागणार आहे. भगवंतांनी पाहिले की भगवान शंकरांना या गोष्टीचा खेद किंवा लज्जा वाटली नाही. तेव्हा ते पुरुष शरीर धारण करून पुन्हा प्रगट झाले आणि मोठ्या प्रसन्नतेने त्यांना म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे देवादिदेवा, माझ्या स्त्रीरूपी मायेने पूर्णपणे मोहित होऊन सुद्धा आपण आपल्या मूळ रूपात राहिलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मायेला अंत नाही. ती अशा काही गोष्टी करते की ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली नाहीत तो तिच्या गुंतला की कोणत्याही प्रकारे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. आपणच याला अपवाद आहात. ती ही माझी गुणमय माया आपल्याला कधी मोहित करणार नाही, कारण सृष्टीसाठी योग्य वेळी तिला कार्यरत करणारा काल मीच आहे. म्हणून माझी इच्छा असल्याखेरीज ती रजोगुणी इत्यादींची उत्पत्ती करू शकत नाही. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचा गौरव केला. तेव्हा त्यांचा निरोप घेऊन व त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेले. हे राजा, भगवान शंकरांनी स्तुती करणाऱ्या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णू रूपाच्या अंशभूत असणाऱ्या मायेविषयी असे सांगितले. देवी, परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया तू पाहिलीस ना. मी सर्व कलांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे हरलो. मग परतंत्र असणाऱ्या सामान्य जीवांची काय कथा. जेव्हा मी 1000 वर्षाच्या समाधीनंतर जागृत झालो होतो तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारले होतेस की मी कोणाची उपासना करीत होते. ते हेच साक्षात सनातन पुरुष आहेत. कालाचे सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद यांचे वर्णन करू शकत नाही. श्री शुकाचार्य म्हणतात, प्रिय परीक्षिता, ज्यांनी समुद्र मंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर मंदराचल धारण केला त्या भगवंतांचा पराक्रम मी तुला सांगितला. जो मनुष्य वारंवार या कथेचे वर्णन आणि श्रवण करतो त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाही, कारण पवित्र कीर्ती भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन संसारातील सर्व क्लेश नष्ट करणारे आहेत. अभक्तांना भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. भक्तिभावयुक्त पुरुषांनाच ते प्राप्त होतात. म्हणूनच त्यांनी स्त्रीचे मायारूप रूप धारण करून दैत्यांना मोहित केले आणि आपल्या चरणांना शरण आलेल्या देवांना समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचे पान करविले. जो कोणी यांच्या चरणकमलांना शरण जाईल त्याच्या सर्व कामना ते पूर्ण करतात. त्या प्रभूंच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो. अध्याय 12 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 13. आगामी 7 मन्वंतरांचे वर्णन. श्री शुक म्हणतात, विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वंतराचा 7वा मनू होय. त्याच्या मुलांविषयी ऐक. हे राजा, वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू, नभग, धृष्ट, शर्याती, नरिष्यंत, नाभाग, दिष्ट, करुष, पृषध्र आणि वसुमान हे 10 पुत्र होत. राजा, या मन्वंतरात आदित्य, वसु, रुद्र, विश्वेदेव, मरुद्रण, अश्विनी कुमार आणि ऋभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे. कश्यप, अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भरद्वाज हे सप्तर्षी आहेत. या मन्वंतरामध्ये सुद्धा कश्यपापासून अदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतला.
अशा प्रकारे मी थोडक्यात तुला 7 मन्वंतरांचे वर्णन ऐकवले. आता भगवंतांच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणाऱ्या 7 मन्वंतरांचे वर्णन करतो. परीक्षिता, मी तुला यापूर्वीच सांगितले होते की संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या 2 पत्न्या होत्या. काही लोक म्हणतात की त्यांची वडवा नावाची 3री पत्नी होती. त्यांच्यापैकी संज्ञेपासून यमी आणि श्राद्धदेव अशी 3 संताने झाली. छायेला सुद्धा सावर्णी, शनेश्चर आणि तपती नावाची कन्या अशी 3 संताने झाली. तपती सवर्णाची पत्नी झाली. वडवेचे पुत्र अश्विनी कुमार झाले. 8व्या मन्वंतरात सावर्णी मनु होईल. निर्मोक, विरजस्क इत्यादी त्यांचे पुत्र होतील. त्यावेळी सुतपा, विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगण होतील. विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल. 3 पावले भूमी मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले. ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राज्य दिले. यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे. यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचा सुद्धा त्याग करून परमसिद्धी प्राप्त करून घेईल. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यशृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे 8व्या मन्वंतरात सप्तर्षी होतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रम मंडलात राहत आहेत. देवगुह्याची पत्नी सरस्वतीपासून सार्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील. हे राजा, वरुणाचा पुत्र दक्ष सावर्णी नावाचा मनु होईल. भूतकेतू, दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील. पार, मरीची, गर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल. या मन्वंतरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील. आयुष्मानाची पत्नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल. अद्भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल. उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी 10वा मनु होईल. त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील. भूरिशेण इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हविष्मान, सुकृती, सत्य, जय, मूर्ती इत्यादी सप्तर्षी होतील. सुवासन, विरुद्ध इत्यादी देवांचे गण होतील आणि शंभू इंद्र होतील. विश्वसृजाची पत्नी विशुचीपासून भगवान विश्वस्केनाचा रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील. अत्यंत संयमी असे धर्मसावर्णी 11वे मनु होतील. सत्य, धर्म इत्यादी त्यांचे 10 पुत्र होतील. विहंगम, कामगम, निर्वाणरुची इत्यादी देवांचे गण होतील. अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैधृत नावाचा इंद्र होईल. आर्यकाची पत्नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रैलोक्याचे रक्षण करतील. परीक्षिता, रुद्र सावर्णी 12वा मनु होईल. देववान, उपदेव, देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील. या मन्वंतरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील. तपोमूर्ती, तपस्वी, अग्निध्रक इत्यादी सप्तर्षी होतील. सत्यसहाची पत्नी सुनेत्रेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान या मन्वंतराचे पालन करतील. परमजितेंद्रिय देवसावर्णी 13वा मनु होईल. चित्रसेन, विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील. सुकर्म, सुत्राम नावाचे देवगण होतील. तसेच इंद्राचे नाव दिवसपती असेल. त्यावेळी निर्मोक, तत्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील. देवहोत्राची पत्नी बृहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवसपतीला इंद्रपदी देतील. इंद्रसावर्णी 14वा मनु होईल. उरू, गंभीर, बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी पवित्र, चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव सुची असेल.
अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध इत्यादी सप्तर्षी होतील. त्यावेळी सत्रायणाची पत्नी वितानापासून बृहन्भानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील. परीक्षिता, ही 14 मन्वंतरे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात. त्यांच्याचद्वारे 1,000 चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते. अध्याय 13 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः. हरे नमः. हरे नमः. स्कंद 8 अध्याय 14. मनु इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्माचे निरूपण. राजाने म्हटले, भगवन, हे मनु इत्यादी आपल्याला मन्वंतरामध्ये कोणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामे करतात ते मला सांगा. श्री शुक म्हणाले, परीक्षिता, मनुपुत्र, सप्तर्षी, इंद्र आणि देव हे सर्व भगवंतांच्या आज्ञेत आहेत. राजन, भगवंतांच्या ज्या यज्ञपुरुष इत्यादी अवतारांचे मी वर्णन केले त्यांच्याच प्रेरणेने मनु इत्यादी विश्वाचे व्यवहार चालवतात. 4 युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गिळून टाकतो तेव्हा ऋषी आपल्या तपश्चर्येच्या बळावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात. त्यांच्यामुळेच सनातन धर्माचे रक्षण होते. राजन, भगवंतांच्या प्रेरणेने आपल्याला मन्वंतरात अतिशय दक्षतेने सर्व मनु पृथ्वीवर 4 चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करतात. संपूर्ण मन्वंतरामध्ये मनुपुत्र देशकालापासून प्रजापालन करतात. पंचमहायज्ञात ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबरोबर देव त्या मन्वंतरामध्ये यज्ञभागाचा स्वीकार करतात. इंद्र भगवंतांनी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपभोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पाडतो. भगवंत युगायुगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा, ऋषींचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांच्या रूपाने योगाचा उपदेश करतात. ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात. राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात आणि वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा काळरूपाने सर्वांचा संहार करतात. नामरूपाच्या मायेने प्राण्यांची बुद्धी मूढ झाल्यामुळे ते अनेक शास्त्रांच्या द्वारा भगवंतांचा महिमा गातात, परंतु त्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत. मी तुला हा महाकल्प आणि अवांतर कल्पांचा कालावधी सांगितला. इतिहास जाणाऱ्या विद्वानांनी प्रत्येक अवांतर कल्पामध्ये 14 मन्वंतरे सांगितली आहेत. अध्याय 14 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.